मासे कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांगरक्तवर्णं पद्मनेत्रं सुहासिवदनं कण्ठाटोपी च माला दण्डकमण्डलोधर कण्ठ्याकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकं पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगरणा परापरा कैवल्य सरना ब्रह्मानंदा इति वर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझे पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीपालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमाने स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे मध्याग्र कोठी नसे पाहता असुनी या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क शास्त्रे शास्त्रांती नाव रे विष्णू शंकर एक सरे कोणतीच झाले सर्व मी केवळ अल्पमते करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिते शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मस्ती समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना ना विजय आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय द्यायचे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊन निर्सवण ये लोके सौख्य देवना परलोक साधन करवावे दुस्तराभ सागर याचे पावया पहिलं तीरथ चरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोलले नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मसुख साधना ज्ञानती मनी सोना ज्ञाना हृदय प्रगटो पै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे नेसो तुझ्या भजनी चित्त असो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम ते नेव सुगम दुर्गम जो पंत वे वारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी सत्यता सती विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनी या संसारात प्राशिंत नामावृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम लागे करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेचे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री मी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नवार्ण मंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. 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 त्रिसुक्त. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. हरि ओम. हिरण्यवर्णा हरिणे सुवर्णरशजामचंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोआम कामावजात वेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यैरणविन्दे कामशपुरुषाणमशोकुर्वारतमध्यास्तिनाथ प्रबोधिनीं श्रियं देवी उमे श्रीमादेवी दुःस्वतां कासो सीताैरणिप्राकारमाद्रा जयन्ति त्रुटा तपयन्ति पद्मे सीता पद्मवर्णातामेवोपवय श्रियं चंद्रप्रभा साईशा जयन्तीं प्रियं लक्ष्मीदेव जुष्टामधारामथा पद्मिनीं शरणं प्रपदे लक्ष्मीन शत्वावरुणे आदित्य वर्ण तपजे जात वनस्पती उषत बिल्वात सफलान तपसांतु मायंतराय लक्ष्मी उपेतु महादेव सकाळ कीर्ते शमने नास प्रादुर्भूत सुराष्ट्रस्मिन कीर्तिमुद्दे ददातु मे शुक्तिपासामला ज्येष्ठा लक्ष्मी नाशाण भूती समृद्धी च सर्वा निर्गुत निग्रहात गंधद्वारां दुरादर्शा नित्यपुष्टाकर्षिणीं ईश्वरी सर्वभूतानां तामेव पवये श्रियं मनसा काममाकुते वाचं सत्यशी मयि पशुना रूपमनस्ते मयि श्रेय श्रेयतायशा कर्दमेन प्रजाभूतामयि संभव कर्दम श्रियं वासै कुले मातरं पद्ममालिनी महापास्रन्दुसि ज्ञाने चक्ले त्वस्मि गुरे नीच देवी मातरं श्रियं वासै मे कुले आद्राय कारणीयष्टे सुवर्णायम मालिनी सूर्याहिरण्यमय लक्ष्मी जात वेदवाम आद्रा पुष्टानि पुष्टि पिंगला पद्ममालिनी चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदवाम तामाव जात वेदो लक्ष्मी मणपगामिने
यस्य हिरण्यप्रभुद्गावदास सेन्विन्दे पुरुषाणं यशोचे प्रयतो भूत्वा जहिताज मन्वन् सुप्तं पञ्चदश चसिकां सदा जपेत पद्मानने पद्म उरु पद्मश्री पद्म संभवे तन्मे भजश्री पद्मक्षयेन सौख्य लाभाय मे अश्वदाय गोदाय धनदाय महाधने धन्मे लक्ता देवी सर्व कामाश देहि मे पद्मानने पद्मप्रिय पद्मप्रिय पद्मे पद्मे ताशी विश्वप्रिय शोणनुकुलेतो पद्म पद्म सनिन्दतं पत्रं पत्रं धनं धान्यस्तशादि गवेरतं प्रजानां भवसि माता आयुष्यमन्ते करोतु मे धनरग्ने धनर्वायु धनर्सूर्य धनर्वसु धनमिन्द्रो बृहस्पतिं वर्णं धनस्तमे वैनतेमि सोमपि बहुत्रा सोमं धनिषु सौमिनो मह्यं ददातु सोमिना न क्रोधान च मात्सरेण लोभनाशु मामति भवति कृतपुण्याना भक्ताना श्रीसूक्तं जपेत सरसे जय सरजस्ते धवलतारा सुगंध मागे शोभे भगवती हरिवल्लभे मनने त्रिभुवनभूते करे प्रसिंहयं विष्णु पत्नी क्षमा देवी माधवी माधवं प्रिया लक्ष्मी प्रेयसके देवी नमाच्युत वल्लभाम ओं महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् विधाता शोभमानमयि ते धान्यं धनं पशुभौ पुत्रलाभ शत संवत्सरं दीर्घमायु इति श्री सूक्तम. देवीचे 5 मंत्र. देहि सौभाग्य आरोग्यम देहि मे परम सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जय सर्व बाधा प्रशमन तैलक्याखिलेश्वरी एवमेव तया कार्य मस्मद्व्याधि विनाशनम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्व बाधा प्रशमन तैलक्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य मस्मद्वैरी विनाशनम पुत्रां देहि धनं देहि सर्व कामाश देहि मे रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जहि. मंगलाचरण. देवी दुर्गा मंगला विश्वमूर्ते सर्वाठाई बुद्धि तो प्राणस्फूर्ते शांताकारा चंडिका माय काली मी सद्भावे वंदितो पाठ काळी सद्ग्रंथांचा पाठ हा पूर्ण व्हावा श्लोकांचा जो अर्थ तो कळावा संकष्टांचा दूर हो समान स्वातंत्र्याचा दीप्त हो सूर्य पूर्ण काही सेवा दिन जीवा घडू दे संतापायी देह माझा पडू दे धर्माची आरक्षणे चित्त लागो सत्कर्मांचा जीवने दीप जागो शौर्या धैर्या वीर तेजास द्यावे पाठ मागे पाठ होता स्वभावे पाठी सोडे पोटे घे पाडसाला नम्रत्वे मी अचितो मंगलाला सहस्र कोटी शतलक्ष पाठ किती होत न पायी चित्त प्रसन्न चित्ते वरदेई माते निष्कर्म सिद्धी फळ जीवनाते ते श्री अच्युतविता मंगलाचरणम. देव्या कवच. ओम अस्य श्री चंडी कवच ब्रह्मा ऋषी अनुष्टप छंदा चामुंडा देवता अग्निना स्वातुर मात्रम बीजम दिग्दंब देवता सत्वं श्री जगदंबा प्रतस्ते सप्तशती पाठांगत्वे जपे विनियोगा. ओम नमः चंडिकाय. ओम मार्कंडे उवाच अतिगुह्यजे संसारी मानवा सर्व रक्षक पितामते सांगावे अध्यापी न दिले कुणा. ओम ब्रह्मवाच ऐसे गुहित विप्रा सर्वभूतकारक देवी कवच पुण्याच्या ऐकावे ते महामुनी प्रथम शैलपुत्र ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा ते कुष्मांडा चौथी असे पंचम स्कंद माता ते षट्य कात्यायनी असे सात्विक काल रात्र ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धेदात्री ती नवदुर्गा यशस्विनी हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोललेला. आग्ने जळता कोणी शत्रूने खेळता रणी विषम संकटा माझे भर्याता शरणागत न त्यांच्या होतसे किंवा अशुभ्राण संकटे विपत्ती न दिसे डोळा शोक दुःख भय नसे ज्या बत्ता स्मृती देवीचे पाय श्रेय वृद्धी तो देवेश्वर तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेता तो चामुंडा वाराई महिषासना ऐंद्रे गज समारोडा वैष्णव गरुडासना माहेश्वर शारोडा कुमारी शिकी वाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्म अस हरिप्रिया श्वेत रूपधरा देवी ईश्वर विश्वभ्राना ब्राह्मी अस समारोडा सर्वाभरण भूषिता माता समस्ताशा सर्व योग समन्वित भूषणे शोभते नाना रत्न नाना सुशोभित क्रोध एक समजता रती शोभते देवता शंख चक्र गदा शक्ती असला मसला युदे खेटक तोमरा आणि परशुपाशा आणखी कुंत तुषदायुधे शारंगायुधे उत्तम दैत्यांच्या देहनाशाशी भक्ता अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्राधारिते नमस्ते हे महारुद्रे महाघोर पराक्रमे महाबले महसावे महाभय विनाशिनी पातावय शत्रुशी देवी गे मज रक्षितो पूर्वेशी इंद्र रक्षाय अग्नि अग्नि देवता वाराय दक्षिण देशे नैऋत्य कडग धारिणी वारुणी पश्चिम देशे वाय मृग वाहिनी कुमारी उत्तर देशे ईशान्य शूल धारिणी वृद्ध ब्राह्मण रक्षावी वैष्णव वाशिनी दश दिशा रक्षाशी चामुंडा वाहन पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुनी अजिता वामभागाशी दक्षिणेत अपराध उद्योगिते शिकारक्ष उमास्तु मस्तका माला धारिल लाटासे भृगुटेसे यशस्विनी त्रिनेत्रा ब्रह्मंदेसे अवघंटाती नासिका शंकिन चक्षुमंद्यासे कानाशी द्वार वासिनी कपुल कालिकारक्ष कर्णमलाशे शाकरी सुगंधानाशिकारक्ष उलटोशे चषका ध्रामृतकला जिव्हेलाती सरस्वती दंतारक्षय कमारी कंठदेशाशी चंडिका घाटेशी चंद्रघंटाती महामायाती टाळोशी हनोटेशी कामाशी वाणी सर्व मंगला ग्रीवेशी भद्रकाली पृष्ठवशा धनुधरे नीलग्रीवाभय कंठा नलिता नल कुबरी स्तंदाशी खडगंडक्ष भावशी वजतारणी दोन्ही हाताशी दंडेने रक्ष अंगुली अंबिका शुलेश्वरी नखारक्ष कुक्षी रशो कुलेश्वरी
स्तनारक्ष महादेवी म्हणा शोक विनाशिनी हृदय ललिता देवी रुद्राशूल धारिणी पुन्नाभिषेकामिनी रक्ष गुह्य गुहेश्वरी तथा पुत्ता कालिका लिंगा गुदामहिष वाहिनी कटी भागवा भगवते टोंगळे विंदे वासिनी रक्षाय काम प्रणती पोट ऋषी महाबला गोट्याशी नारसिंहती पाद पृष्ठासी तेजसी श्रीपादांगुले रक्ष तल्वे तलवासिनी द्रष्टा काले नकाशी केशा शोध केशनी रोम कोपेश कोबेरी त्वचा वागेश्वरी तथा रक्तमजा मावसाड मेधासी पार्वती यंत्राशी काल रात्रती पिताशी मुक्तेश्वरी पद्मावती पद्मकोशा कपा चोडामणि तथा ज्वालामुखी नकदेजा अपदय सर्व संदेशी ब्राह्मणी वीर रक्षाय छाय छत्रेश्वरी तथा अहंकार मन बुद्धे रक्षाय धर्म धारिणी प्राण रक्षणाचे समान ध्यान रक्षणा एक रज असा देवी प्राण कल्याण शोभना रसगंध रस रूपगंध शब्द स्पर्शास देवी योगिनी सत्व रजतम गुण रक्ष नारायणी सदा रक्ष ऐशिवाराय रक्ष धर्माशी वैष्णवी यश कीर्ती लक्ष विद्या रक्ष चक्रनीती धना इंद्राणी गोत्र रक्षाय रक्षाय पशी चंडिके महालक्ष्मी पुत्राशी रक्ष पत्नीशी भैरवे पंताशे सुपंता रक्ष मार्गक्षेम खारी तथा राजवारी महालक्ष्मी विद्या सर्वता सीता रक्षा इन असे स्थान कौचिनच बोललेले रक्षाय त्या सर्व देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतर्जाच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्वर्णे जावे तेथे जाणे असेल की अर्थ लाभ मिळते ते स्वेच्छापूर्तीचा अजय अभिष्ट वस्तू चिंतावे तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर तुला लाभित भूतलावरी निर्भय तसे त्याला संग्रामी न पराजय प्रलक्या माझे पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवताशे देवी कवचे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचाय भाव ठेवून देवी कला प्राप्त होते त्रिलोकिया पराजय आयुष्यत वर्षाचे अपमूर्ती कथा नवे नास्ती व्याधे साऱ्या माथा कोडा आणि मृगी स्थावर जंगमाने कृत्रिम विष नास्ती अभिचारी जे काही मंत्रतंत भूमितळे भूतर्के चराने नास्ते जल देवता कुल देवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चरा गोरा डाकिनी जा महाबला ग्रह भूतपेशा जय यक्षगंध राक्षस ब्रह्मराक्षसेता कृष्णान बैराधिके कवच उदय ज्याच्या पाता पळतेता होत असे मान्य राशे सती जय वाढतो येश वाढे तयाच्या कीर्ती मंडित भूतळी जप सत्यचंडे पाहिले कवच वाचुनी हे वन परताने भूतळावरे जोरी संतती नांते त्याचे पुत्र पदार्थ ओरे देहांते परमसान महामाया कृपा बळे सोर दुर्लभ जनी ते बघता ते साध्य होत असे पावितो देवी रूपाशी भोग्य सौख्याशी वासवे ओम श्री देवी कव श्री कुलदेवता चरण अर्पण मस्तु अर्गला स्तोत्र ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्र श्री विष्णु ऋषी अनुष्टप छंदा श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंबा प्रतते सप्तशती पाठांगत्वे जपे विनियोगा ओम नमः चंडिका ओम मार्कंडे उवाच ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा स्वादात्रे स्वासदा नमस्ते जय देवी चामुंडे जय भूताती हारिणी जय सर्गवते देवी कालरात्री नमस्ते मधुकट भांताती विधातु दे नमारूप जय यश दे नाशे षड विकारे महिषास्त्र हंतारे भक्ताशे सुपदे नमरूप जय यश दे नाशे षड विकारे रक्त बीजवदे दे चंडमुंड विनाशिनी रूप जय यश दे नाशे षड विकारे शुंभने सुंदरमाशम दे देवी विक्रमा रूप जय यश दे नाशे षड विकार पंदे पाद वंदिताय सर्व सौभाग्यदायिनी रूप जय यश दे नाशे षड विकारे अचिंत्र उपचरिते सर्व शत्रु विनाशिनी रूप जय यश दे नाशे षड विकारे निष्पाप कारणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूप जय यश दे नाशे षड विकारे भक्तीने सत्र जगाते चंडिके वादे नाशिनी रूप जय यश दे नाशे षड विकारे चंडिके जे तुला नित्य पूजिते भक्तीने जन रूप जय यश दे नाशे षड विकारे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावी मज महासुख रूप जय यश दे नाशे षड विकारे द्वेष नाश जे माझे मज लाभो महाबल रूप जय यश दे नाशे षड विकारे देवी कल्याण माझे मिळ संपत्ती उत्तम रूप जय यश दे नाशे षड विकारे देव दैत्य शरस्त घासे चनावरे रूप जय यश दे नाशे षड विकारे विद्यावंत यशवंत लक्ष्मंत असे जन रूप जय यश दे नाशे षड विकारे प्रचंड दैत्य तर्पणे चंडिके शरणागता रूप जय यश दे नाशे षड विकारे चतुर्भुज चतुर्मुख संतती परमेश्वर रूप जय यश दे नाशे षड विकारे विष्णु करे नित्य स्तोत्रा भक्ती देवी अंबिके रूप जय यश दे नाशे षड विकारे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वर रूप जय यश दे नाशे षड विकारे इंद्राणी पती सद्भाव पूजिते परमेश्वर रूप जय यश दे नाशे षड विकारे प्रचंड भुजदंडाचे होती मृगदान रूप जय यश दे नाशे षड विकारे श्री अंबिके भक्ताशे देशे आनंद थोर रूप जय यश दे नाशे षड विकारे मनासारखी पत्नी संसा सिंधू तारिणी मनोहर लावायते कुलवान सचरे हे स्तोत्रादी वाचने वाचा सप्तशती पुढे जपा संख्या फल लाभे सविपक्ष संपदा श्री देवार्गला स्तोत्र श्री कुलदेवता चरण अर्पण मस्तु अथ किलक स्तोत्रम ओम अस्य श्री किलक मंत्र श्री शिवऋषी अनुष्टप छंदा श्री महा सरस्वती देवता श्री जगदंबा प्रतते सप्तशती पाठांगत्वे जपे विनियोगा ओम नमः चंडिका ओम मार्कंडे उवाच ओम विशद ध्यान देहाय त्रिवेदी विलोचना श्री प्राप्ती निमित्ताय नमो समाधारिणी अधिकिलका सवहे महासत्र कळपुरे मंत्र सिद्धे तया पाठे कल्याण प्राप्ती साधका उच्चाटन सिद्धे से दुर्लभ वस्तू लाभण्या सप्तशती स्तोत्रासे दिव्य सिद्धार्थ देतसे न मंत्र न स्वतंत्र नको साधन आणखी जपावी न फळाय ते सर्व उच्चाटन आदी सिद्धी आनंद मंत्राने थोर सप्तशती तत्व उत्तर शंकर सिद्धी भगवान शंकर सप्तशती स्तोत्रासे एकजे जपता परि समाप्त से तत्पुण्य गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पावनी सप्तशती मंत्र जपे देवी संतोष त्यागुणी देवीचे सर्व वाहनी प्रसाद सेवनी तिचा किलक नाम या कर्मा शुप्रक्त सुमंत्र याचे किलक साधने वाचे सप्तशती सदा पाशार्थ देवीचा सिद्ध गंधर्व होत असे संसारी बहिणा खोटे सर्वत्र फिरता मैया पोपटे चुके त्याचा मोक्ष त्याला मरण या किलक निष्किलने जाणून पाठ हा भ्रा दोष राहते कोणी फळे सप्तशती त्या
सौभाग्यते स्त्रियांमध्ये हा संतोष देवीचा हितकारी स्तोत्रांचे करा पाठ निरंतर मंद सरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायने उच्च सरे करा पाठ हा सप्तशते सदा ऐश्वर्याच्या पाय सौभाग्य आरोग्य संपदा शत्रू आणि मोक्ष सिद्धी तिला का बोलते जन श्री देव्या केल स्तोत्र श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु रात्री सुक्त ओम भगवते निद्रा देवी ब्रह्मस्तोत्र करे तिचे श्रद्धा सप्रेम महामाया सव्येश ओम ब्रह्मोवाच तू स्वा तू सदा देव षट्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरणे ते त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूप अर्ध मात्रे अनुचार्य तुझ रूप सावित्र संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाचे तू बसृष्टा पालन करते सर्वांचे कल्पांते ग्रासते जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संवारूपे कल्पांते सृष्टी रूपे जगन्मयी महाविद्या महामाया महामेधा महासुदी महामोहस्वरूपाय महादेवी महासुरी प्रकृतीचं सर्वांचे गुणत्रय उपायनी काल रात्री महारात्री मोहरात्री तू दारुणात उसळे तू ऐश्वर्य रे तू बुद्धिबोध लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती समा खडक धारिणी शूल्य निगदे निघरा शंकिन चक्रीन तथा चाप शरद दे भूषणी परिधायदा सौम्या सौम्यात रमाय सौम्याती सुंदर परापराम थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्याची शक्ती तुझं सर्व रूपिणी सर्व शक्ती सवायचे स्तोत्र होईल थोडके सृष्टीपाला संवार्ता निद्रा दिन तुझ्या गुणे नसे सामस्तोत्रासी म्हणजे विष्णूशी माहितो शंकर पाळा दिस तुझा आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसून जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वदा ते प्रशस्ती करावे मध्ये याशी दुर्दश मधु पैठबा जगदेश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपज बुद्धी विष्णूशी माराय देते दोन्ही रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै 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 श्री दुर्गाय नमः तो श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीचे महिमा कशी मधुकट बनासतो सुर समाधिवेशाते मेधा ऋषी सांगतो विनियोगा ओम प्रथम चरित्र श्री ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदानंदा शक्ती रक्तंतिका बीज अग्नि सत्वं ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली पृथते प्रथम चरित्र जपे विनियोगा ध्यानम ओम खडका चक्र गदानी चाप परिगा शूला भूषंडी शिरा शंकाधारंज करे त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारखी कांतिपाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैट भास विविधे निद्रा जगन्नायिका ओम नमचंडिकाय ओम ऐं मार्कंडे उवाच सुरेतनय सावरणे म्हणून बोलते आठवा उत्पत्तिकता त्याची विस्तार एक सांगतो कृपा अंत महामाय तेने मन्वंतरी पुर सावरणे सूर्यपुत्राचा ऐकुलतांत शुभ पूर्वे सर्वच्या शमानी चंद्रवंश भूपते सुरत नाम महाराजा समसेती मंडला पुत्रा समान जो राजा प्रजापाळत्व तर कोणत्या याने धावत्यावर बोललेला दंड येथे स्वतःचे कोर संग्राम तो करे कोणत्या त्याने तरी सुर जिंकला रण सोडून तो आला सांभाळपुरा आपले जिंकले वैराने भूपदेशन झाला माते बल्ले दुष्टात्मा भूपधवल पाहुणे सेना बल्लोटवणे राजांशी जिंकते शिकारीच्या मिशा राजा होणे अशा स्वार्थ दुर्दैल उपाय जात असे गोर काननी आश्रमे दामनेचा हिंसग्रे विसावले शोभने शिशवंदे राणसुंदर पाहितो तेथे सत्तारीला राजा राहिला आश्रमावर काननी विषयने ते श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममता येत चिंताने चिंता तो अंतरी करी माझ्या पूर्वजांची ते राजधानी नसते म्हणजे स्वतः ज्यांच्या जवळ दुष्ट ते बुद्ध पेडकाच्या ताज्या गुंडाचे कोण मारेल त्या अखळा माझा अतिशय स्पष्ट काय त्याची गती असते माझ्या सत्ते जे होते ते राजे असतील की स्वकष्टात माझे द्रव्य हाते त्यांच्या मजटदा सारे त्यांचे जाईल काय ते सुर चिंता वावणे दुःखी स्वगत त्या म्हणा मेधाच्या आश्रम पाय आला वैश्य कुणीतरी कोणी दुःखोठून आला शोकचिंता तुला दिसे काय कारण अशी विचारी भूपती त्या सप्रम बोलला राजा दुःखी अंतरत आणवणे विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून पाणीवर चित्राचे वैश्यगत झाले मोकळे करून चित्त अद्गत्याशी बोललेला ओम वैश्यवाच समाधी नाम वैश्य उत्पन्न का होळी श्री पुत्र जजबाने काढले म्हणजे बाहेर धन नारे पुत्र हिना आता कोण पुसे जगी विश्वासघातके झाले बांधव लोटले धना दुःखी स्तमी म्हणालो गृहांतांत नाकळे असेल सुंदरी कशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मस्त्यांचे दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे ओम राजवाच स्त्री पुत्र धनदे वनवासाचे कारण प्रिय लोभिनारी पुत्र वाटते का बरे तुम्हा ओम वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य ते रोसले म्हणजे म्हणा माझे नाव रे करा काय ना सुचे पित्र सैनसे पुत्रा धनुष्य चळती म्हणजे पती प्रेम पत्नीशी आत्मीवीर झाले काढले माझा बाहेर माझे म्हणत होते तो श्वास मी दीर्घ घेऊन उदय दुःख भोगतो न कळे ममता कैसे झाली छत्री माझी पाषाण उदे आता न मुले मी करू कसे ओम मार्कंडे वाच मी धावणीच्या असे आले जोडून सर्व ते वरिष्ठ सुर समाधी नाव विषतो विनय नीतीने भावे आंध्रे बैसले पडे वैश्य राजा करे काही वाचा लाभते असळी ओम राजवाच
भगवान उतरल्या एका प्रश्नाशी माझे आम्ही पराधीन चित्ताचा तिने दुःख बहुमज सर्वांगी म्हणता माझ्या गतराजी असो नसे सता आता माझे अज्ञानी तरी दुखी मी घरातून काढला वैश दुखी ते असे स्वजन तरवणी म्हणतायचे ना तुटे दोघे सारखे झालो आलो म्हणणे तुम्हापुढे म्हणता दोषवता ते कळून जमले आम्हा सध्या नसणे आम्ही नकळ घेरले कसे विविकीना आम्ही मोठे झालो आता पुरे ओम ऋषी वाच भाग्यवंता समजताशे कळे विषय ज्ञाने भक्ती दिसा कोणी रात्री भोग कुणारुचे भिन्न भिन्न विषयांचे सगळे असे जनांतरे दिवा रात्री कोणी भगे विवेकिनार त्यामध्ये सुंदर त्याबरोबर भोगे विषा लागी मानव पशु पक्षी मृगतचे भक्ती विषया नर नर नारी परिसके भक्ती पशु पक्षी स्वय शुधातृषयाचे परिमयचे तये पिलाशी वदन देते कळून असा आपणा प्राप्त जे काय भोगळ्या दीर्घ काळ ते मानव इच्छिते पुत्रा पशु पक्षी इच्छिते नाश मान कळे सारे तये माया प्रभा मोहन सर्व लोकाशी ज्ञानी न मोकळे चराचर मायापाशी बांधले दोळ जय दिसे योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व जी माया सृजकता संहिता पावले तिचे भक्ताशिवर मोक्षाचा प्रसन्न ते देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जने सर्व महासेतू सर्व बुद्धीचे प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या तर्के जगदीश्वरेश्वरशी महालक्ष्मी सेविका ईश्वरी बलिजामध्ये त्यातही परमेश्वरी ओम राजवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा मा जगती जन्मली कोटे कैसे चारित्र देवीचे प्रभा रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून सारे ऐकू इच्छितो मनमन ओम ऋषिर्वाच जगद रूपे नेत्रोपा देवेश व्यापक देव कार्य सिद्ध वाया जन घेत असे अरूपाधरण रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पादेश लावता श्री विष्णू शेष आसने कर्णमळातून त्याच्या मधुकर्डप जन्मले ब्रह्माचे धावले खा ब्रह्मामानी महाबळी विष्णू इंद्र योगनिद्रा भावी सत्र करे तिचे अधिशरीचे विश्वासे धारण करी विश्वय संसार पाळून सारा घडी मोडे क्षणामध्ये तेजस रुद्र विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावी नाही तुलने शिकून दुधे आले दैत्य जवळ झोपला विष्णू पाहुणी जागा नेला त्याला योग निदेश सवी ओम भगवते निद्रादेवी ब्रह्मासूत्र करे तिचे त्रदास प्रेमावनी महामाया सेवेश ओम ब्रह्मवाच तू स्वात सदादेव षटकार स्वरात्मिका सदा तो अक्षरणी ते तीर्थ मात्रात्मिका सहा बिंदू रूप अर्ध मात्रा अनुचारे तुझे रूप सावित्र संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाचे तू उद्भव सृष्टीचा पालन कर्ज सर्वांचे कल्पांतिग्रासी जना उद्भव कांडी तो माता पोषण जीवनामध्ये संवार रूपे कल्पाद्य सृष्टी रूपे जगन्मयी महाविद्या महामाय महामेधा महासृदे महामोहस्वरूपाय महादेवी महासुरे प्रकृत सर्वांचे गुणत्रय भायने काल रात्री महारात्री मोहरात्री तो दारुण तू श्री तू ईश्वरी बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी तू क्षमा खडक धारिणी शूल्य निगदे निगोरा शंकिन चक्रिणी तथा चाप शर धर देव भूषणी पैदा सौम्य सौम्य अत्रामाजी सौम्य ते सुंदर परापरान थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्याचे शक्ती तुझ सर्व रूपिणी सर्व शक्ती सहासे स्तोत्र वैल तोडके प्रतिपाल संवाता निद्रा देन तुझ्या गुणे नसे सामसद्रासी मज विष्णूशी माहिती शंकर पळादेस तुझा आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या सदरा नसवे जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशस्ती कराय वेदयाशे दुदश मधु कैटबा जगदेश्वर विष्णू जागवी देवी सत्वर उपजबुद्धे वेटशी महाराज देते दोन्ही ओम ऋषिर्वाचे तमाडे सातले देवी सविले ते दवाशी नेत्रणासे कळदे भाव श्रीवक्ष विष्णूचे निघाले त्यातून देवी ब्रह्मासन्न झाली एका नवजलामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेत उठला स्वामी श्री जनार्दन मधुकट ध्रुवात्मा बलवान पराक्रमी दैत्य पाता झाला श्री विष्णू तळावर क्रोध इतराने ब्रह्मा शिकावी ते उठून विष्णू त्या संघान त्याशी बांधिला पंचस वर्ष ते बाह्युद्धात तिगुण झाले ते महामाय मिळत दैत्य म्हणते विष्णू शिवर मागमन अस्वित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघे तरी निष्वान वाजने द्यावे इतका वर दुसरा न लगे मज ओम ऋषिर्वाच धोका वरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णू श्याम वधावे जल ना जिते ओम ऋषिर्वाच तथा असं म्हणून त्या शंखचक्र गदाधर जांगेवर ठेवून या दोघांचे शिर घेरी ब्रह्माच्या स्तुतीसाठी माय प्रगटली अशी ऐकमात्मे देवीचे वर्णित मी पुन्हा तुला आई मम श्रेया चतुर्था प्राकृत भाटका श्री मार्कंडे पुराणे सावनिके म्हणून तरी देवी महात्मे प्रथम अध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तो अध्याय दुसरा एकत्र ते देवांचे उद्भव त्या देवीचा महिषासुरसेनचे करी निष्वान तोरणी विनियोगा व मध्यम चरित्र श्री विष्णू रस्ते श्री महालक्ष्मी देवता उष्णिका छंदा शाकंबरी शक्ती दुर्गा बेजं वायस्ततं यजुर्वेद स्वरूप श्री महालक्ष्मी प्रेतते दुर्गा चरित्र जपे विनियोगाथ ध्यानम ओम शोभे अक्षगदानि शक्ती परशो घंटाधन शोंडिका शोभे अंबुज खड शंख सुरभे अष्टादशी हस्तका शूला पास सुदर्शना धरित सिंहाती प्रसन्नानना देवी मी महिषासुर पर्णी श्री लक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं ऋषिवाच देवदैत्यांमध्ये पुरे शताभ्रन झाले महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबळश दैत्याने देवसैन्या जिंकले महिषासुर सर्गाचा इंद्रवनी बैसला पराजय देता गेल्या ब्रह्माचे करुणी पुढे शिव विष्णूचे देवते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांख्यजय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिते सूर्यचंद्र अग्निवाई यमे वरुण आदिका महिषासुर गांजने सय झाला आदिश्वर सरकीची देवभूमी फिरती नदी नदी मानवा परिप्रतेशी भक्ती दुःख यातना दैत्यांचे तर सांगणे झाले शरणागत नाशा देता असा तो सांगा चालन शक्य दे देवता पिढल्या भारे एकता शिव विष्णू ते क्रोध हितैषणे झाले मृगुटी ताटले बहु चक्र पाणी महाकोबे तेजवाळे मुखातून ब्रह्मा आणि शिवाचे ते त्या सामाले इंद्रादी देवांचे तेज पावनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेज व्यापले सर्व दिशा देवता पाते नेते तेजाची तुलना नसे
तेजातून निघणारे प्रकाश पडला तिचा व्यापले त्रिलोकाशी शिव तेजे जिचे मुख यमराज तेजे केसर वैस वाढले महातेजश्री बुजावतून त्यातून चंद्र तेज स्तंभोनी इंद्र त्यातून कटेवरून अपसंजंगा निकब तेज प्रतेचे पद ते ब्रह्म तेजा सुळे आता आगळ्या करांगळ्या सुते कुबेराचे नासिका प्रजापती तेजे वाढले दहा देवीचे अग्नी त्यात्रेशे सदाशिव प्रगटीचे कान वयातून झाले मिळाल देवते त्यातून देवी कल्याणी प्रतिष्ठोपा पावले होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाले आपा तेज फाकले एक शूल दिला प्रेमी पिनाक धारे शंकरे एक चक्र हरे दे आधरे आंबे केवते वरून शंकर देता शक्ती दान अग्नि दे दिला दैशवायने भाते दोन शरास रथाचा घंटा वज्रावज्रातून दिले संत देवेश भाग्यशाली पुरंदरे माले दे दंड वर्णे पाच देवेशी प्रजापती यशमाला ब्रह्मदेदो कमंडलो रोम रम्य महातेज सूर्यदेवी भवाशी प्रदे डालकाने तलवार दिली तिला शिर सिंध हार वसल दे कुंडल चोडामणी दे कडे दे केवर भाषी नुपुर धनी पायाचे गळ्या सरी साजरे मुंद्या बतल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मळ फसा दे विश्वकर्मा सहसतो अस्त्र पदकवच्या देवीचे दान देत असे कमल माला अवशय सर्वदा फुलायचे सागर देवीचे दे पद्म पुष्पकरामध्ये हिमाचल दे सारसे सिंह बेसाळस नाना रत्नमध्ये दे मधुपात्र कुबेर दे प्रतिदत्ता महाना शेषनाग हारतो अन्यान दळते देते असर साधे भूषणे असे सन्मानले दे अन्यान देतानी उच्च श्रेय अट्टासे ते करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नवी आकाश शब्द उठला भरले न ते आगुने गंगेनाथ मायना नभे सांग वाटले विश्व गाबले सारे संतोष कंप झाला कंपित झाले प्रति सर्व पळ थालते भवानी सेवाने देता जय गजते बत्ती बाय महर्षीने नम्रस्तोता मांडले ते लोका शब्द पाळणे उठले सैज देते ते सुस देते सेना सामोरे धावले तोरे महिषासुर महाकुर्दे म्हणे काय झाले ते ना जेथे झाला धावला देते त्या सळी त्रिलोकी भरले ते जायचे देवी दिसे त्या प्रतिशदाबून देवी आकाश झोकेश्वर व्याकुळ सप्त पातळ धनुष दोरी वाजता सहस्त्रभुजदंडाची देवी दाई दिशाचे प्रारंभ झाला युद्ध देते देहाच्या तिथे असं प्रारण्य दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सैनिका चिक्षुत अधिपती करे शस्त्राचा सामर सैनिकाचा साहस त्यांचा उदय स्वामी लोड तो लढे 1 कोटी रतींचा स्वामी लढे महानुतीक्ष्ण ओमसला 5 कोटी रती 60 बाष्किल तो लढे गजास्त्री कोटी घेऊन परिवार 5 रवरतींचा पिढा स्वामी तो लढे सहस्रते महादेव सहस्रने वाहनातून वाहने सहस्र कोटी महिषासुर ते असावे सैन्य करी युद्धाची हत्यार तय हातून तोमर बिंदी पाले शक्ती फरसाकड मुसळ पट्टी शादी असरसा प्रार करते खळ वधाय दे दुर्गेशी प्रार करते क्रूर गेली देवी दैत्याने चालले युद्ध तुंबळ उठले देते काय देवी शक्ती आणि ते पेक्ती पास काय ते मारती खडक कोणी ते उद्या सरळ दैत्यांचे दुर्गा देवी स्मरल्या धावली महादेवी देते शस्त्र तोडी ते थोडी टकले नाही मुकमला नसे जरा शस्त्र माय देत्याशी सविते ऋषी देवता वहाचे देवीचे वनात वनाज सारणात मारे विचबाई सोडणे निश्वास सोडता दे सहस्रवंत तक्षणी सहस्रवणी दैत्या शस्त्रा समात किरणी कसा बिंदी पायाने कडपट्टीच घेऊन सामना घेते दैत्यांच्या शूरवीर विलक्षण निर्भय देवीच्या निवडून राजांना नकार शंका आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडकाने अस्त्रावधी दे शहशा मुदगण ठोकते गण भयंकर कंटाने मूर्छित मारले किती शतावधी महादैते वधी देवी महाबला ओढले बांधून पाश मारून तलवार ते करे ते दासाचे गदा घाव कोणावर लागले मुसळ कोणा होते रक्त ते कळशुलान टाकले छाती शवलोळे भूमीवर भाड वर्ष करे देवे झाकले सर्व अंबरात उठल्याकडे दैत्यांच्या होती व्याक संग्रहिष्य भिन्न बजा झाल्या कुणाचे मान खंडले देव पिडक दैत्याने गत प्राण कलेवर मधून तुटले कोणी जंगागाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसते कोणा देते कोणी असा वीर धडचे राहिले जरी तो शस्त्र घेऊन दावे देवी शुद्ध खेळणे तुटले देत त्यांचे कबदवाद्य ऐकून नास्त्र नागन देते ताल सुर धरून या खडक शक्तीवृष्टी हाती असंख्य दड धावते देश म्हणते थांबून शस्त्र फेकते रथात ये शत्रुले वाढले रथ भूमिशयी चालले जागा रथाचे पाठ चालले अरण्य जळत अग्नी देते स्नात शरणी क्षणा झाले नष्ट जगदंबा महाबली इंद्र जळते तसे देते गेले मरण ते लागल्या राशी प्रतांच्या रणांगण भयंकर आया हलवे सिंह गजना खोर तो करे व्याकुळ पान दैत्यांच्या आसे बदले किती देवीचे गणलटते ते वते देते सैनिका संतोष आकाशी आनंद वर्षे ते फुले ओम स्त्रियाचे तुळता प्राकृत भाटिका श्री मार्कंडे प्राणी सावनिके मनंतर देवी महात्मे द्वितीय अध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तो अध्याय 3 सेनापती संयमेले दैत्य सैनिक सर्व ते महिषासुर वल्ला धन्य दुर्गा महाबली ध्यान ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरोमालिका रक्तालिप्त पयदरा जपवटे विद्या बेती वरा मुद्रा तीन करे त्रिनेत्र वदना भाणावरी चंद्रमा शोभे डोई धरुण रथ मुखडा देवी नमो पायी मा ओम ऋषिर्वाच नाश पावणे दैत्यांचा चक्षु दैत्य क्रुद्धतो धावनाला पट्टी वधाय देवी अंबिका संग्रामी देवीवरते सोडी दैत्य अशा शरमीरच्या शक्रे जैसा जलवर्षा होत असे देवने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे साथी अश्वना असे उधारले दंशजा तोडणे बाणे विंदन त्या घाळंगे प्रत्यंगे केला सेनापती तोरे ढाल तरवा हाती घेऊन ते घेऊन धावला दंशरथ शासे मुकला साथे सेवका तलवार मारले भाळे सिंहाची घाव तो करे बुजावा आमचे देवाचे साधला तिथे भावशेला तोडले दैत्यांचे तलवार ते सकळ रथाने शूल घेऊन धावला भद्रकालीशी मारा फेकला नभ मंडळ सूर्यासम प्रभाजाचे चालला तेजवान तो देवीने शूल फेकून तोडला शूल सत्वरे चक्ष मारला वेगे गत प्राण पडे खळ आला चामर धावणे देवी पडे दो जन हातीवर तो बैसने शक्ती मारे देवी से देवी महाबलायचे ओंकार करता तोरी शक्तीच्या त्यांना झाला चामराचा तो तक्षणे चामर तेव्हा क्रोधाने देवी शूल मारे त्या बाणाने दोईने तो खंडून टाकला तोरी हत्तीच्या मस्ते तेव्हा बैसे उडवणे भाऊ दसुर झाले दोघे बळायला हवी ते दोघे हत्तीवरून आले तेव्हा माहिती भयंकर प्रहाने महादेवी परस्परांना भातून ओळखीता सिंहाने शरत तोडले चामर तेथे गत
तत्काळ गतप्राण पडे भूमिशीला औषधी माराने उद्या देते तो असा देवीच्या हातून मेला झपाट्याने कराल तो गदे निवनत्वेना बाणन ताम्रांधक बाष्कलमध्ये माने मारे देवी तक्षणे त्रिनेत्र द्रवासे उरासे मारले तरी उग्र उरे मानु दैते देवी धावले बडाल तराने दडापासून तोडला दुर्धर द्रुमक दैते बाणांना झाला सेना सणताचे रेड्याचे रूप घे कळ महिषा शब्द तापा देवीच्या गणात त्रासले हुंदाडा कोणाशी कुराणी मार देत असे पुष्टशिंगे कुणी मारे वेगाने मरते कुणी सिंहनादे कुणी मिळे निश्वास वाहिने कुणी दराशाही किती झाले देवीच्या गणात त्या क्षणी सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रति त्या आंतरिक दाटला महिषासुर त्वेषाने परत असले त्वरे शिंगाने फेकून बबे गर्जना करे घोळत वेगाने त्याच्या प्रति कंप पायक्षण क्षणा पुढच्या निवृत्ती लाटा बुडवी सिंधू प्रत्वेशी शिंगाच्या हालचालीने नाते मेघ मालिका श्वास ऐगतेने पर्वत प्रति भूमी सकल दैत्याशी पाताचंडी खोपली वधा तोटले त्या क्रोधाला अनावर बांधला देते पाशाने रणीबद्धते अग्नि रड्याचे रूप सोडवणं दुसरा देतो धारी सिंह होणे धावे वाराला शिरावर क्षणावर देतो न झाला पडगाती असा दिसे ढाल तरवा देवी घेऊन गाव घालता सोडे तो माने रूपा झाला गजब भयानक सिंह एवढे देवी त्या सौंदर्याचा मामले खडगाने अंबिका तोडे झाला गजब व्याकुळ दैते रडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देत असे चराचर तसे झाले घाबरे फिरते जनसूर विपिन अमृत पावले रक्त येते असे देवा जगन्माता मामले बलत्वाद दैते गंज शिंगे मारून परवते की आकाशी पडावी आंबेकीवरी देवीने मान सोडवणे केले चोन माचल रक्त असते सदासे वाचे शौर्य प्रकंकित ओम देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जोरे मी पिते सुद्धा पडता तू प्राणे न गजतील सुरेश्वर ओम ऋषीर वाच असे बोलून ती देवी धापी पायामध्ये खळकंटाशी लसून त्याच्या शुलाघात करीत असे रड्याच्या मुख फोडणी बाहेर येत असे नरदेवीने निशक्तीने येता अर्धा निरोधीला तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी मस्त तोडे दैत्यांचे महिषासुर मर्दिनी आहाकाराने झाला दैत्य सेना पळे पळे समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासते देवता मर्षी देवी दुर्गा स्तवण मानती यश बंदरगाती करते नृत्य अप्सरा श्री अच्युता प्राकृत बाळटिका श्री मार्कंडे पुराणे सावनिके मनंतरे देवी महात्मे तृतीय अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय चौथा इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मानले स्तोत्र ते देवता वरदान दे ध्यान ओम काला ब्राज कटा शर कुल भैदा चंद्रभाळी जय शंका चक्रा कृपाना ते शुल्कर धरा धारी नेत्र त्रयासी सिंह स्कंदा दिरोडा त्रिपुण अखिला पूर्ण ते जय करे जय घ्यावी दुर्गा जय अख्या सुरमणी भवते सेविते सेद्य श्री जय ओम ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी शक्रादी देव नमनाने नवत भारे लावण्य फलते सौख्य दाने देवी स्तोत्र करते सुर नम्रतेने जे विश्वव्यापक सदा जगात्म शक्ती ते देव स्वर्गवने जे चावते जे पूजन ऋषदेव जगत जनाला हो तेच निमित्ताई तदा आम्हाला ठावा प्रभानंदीचा भगवान अनंता ब्रह्मा शिवा नवद्वेन स्तोत्र गाता ती चंडी खाकील जगत परिपालनाचा भाव विचार शुभ मंगल भावनांचा जे पुण्यांत सन्नांकारी भाग्य लक्ष्मी पाप अभग्या सुद्धा सुद्धोद्योर्मे श्रद्धा मान कुलांकारी लाजायशी पाळी जगात नमित तिच्या पदाशी नावरणित दुरुप चिंते असते ते शौर्य जसुर असुरनाशक थोर जैसे जे देव दैते समय सकाळात शौर्य चारित अद्भुत कसे सौम्य पार तू एका देवी त्रिगुणात्म विश्वमोहनेने हरिहर तुला नस दोष धोळ आधार तूच सकल जगदंश भूता अव्यक्त तूच ब्रह्मा प्रकृती समजता स्वरूप जय तो नाम घोषे यज्ञातो ते स्रोत दे स्वाशे श्राद्धात तृप्ती पित्रात कारणाने तेने सदा जंतुला म्हणतात माने जो मोक्ष साधना चिंदे महाव्रताचे तज्ञने सैमे जना बहुमल ज्याचे अभ्यास तिमने जाने पताला विद्यापरा तुझा तुझ्या रूपाला तू शुद्ध रुगय जनी सुसाम छंदा ऐश्वर्य स्तुते दंदा निवद्रा तू भूमी आणि कृषा सकृषी कयाती पीडा निवारक तुझ भाग्य मूर्ती शास्त्र नवते दृशक्ती मेघा नौका तुझे बळतारे प्रपंच बाधा तू कैठ भारे उदे वत्स चिन्ह गौरी तुझा शोकर यती थोर मान इच्छा समला शेष पूर्ण बिंबा लावण्य कांती निका सुकुमार अंबा पाहुणे क्रोचला महिषासुर असे केला प्रहार नवला माता ऐशी चंद्रानने ब्रुकडे कुर्दा तुझ्या भयान ज्या पात मैसन सोडी प्राण बेल काले ज्या बत्ता मुखाला पाहुन तेन सरी विनाश कळाला संतोष तू तर जगा हितला होतो क्रोधे तुझ्या अंतिम नाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तो लोचनासे तो मारिले सकळा महिषासुरासे तू सुप्रसन्न तरी या जगिमान त्यांचा लाभ यशेश्वर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्रीपुत्र सेवक त्या मिळतात योग्य धन्य तपा ते जगे मिळून श्रे धर्मान शास्त्रो करते करते सुकर्म ते भोगते तो कृपात सर्वधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करते त्रैलोक्य कर्म फळ लाभ तुझे निवते नामे तुझ्या भवरे बहुपीडितांचे तू बुद्धे ते जगते ते चुकांचे दारिद्र्य दुःख भयारणे एक तुझे सर्व प्राणी बितावले ते तुझेचे पावित सख्य जना शुभ कामनेने तू मार्शी खळजनार निशोरतेने ते नरक गामे बसागरे मुक्त व्हावा दे त्या जना वसे सदैरणाया तो दृष्टी पाजळे जाईल विश्व सारे संहारी शस्त्र तो शस्त्रभारे स्पर्शे पवित्र पूर्ण धरावा हा भावे ते दोमनात असावा पाहुणे खडक तुषाची महान दिप्ती अंधतेने श्रावल कोणाने त्रिचंद्राने तो सुदर्शन जास होती अंधत होईल त्यास कसे तरी ते दुष्टा पराभूत कौदेव शील लावणे कांती तो चिद्रुपतुल निर्ग होते सुरस्वर्गे तुझ्या बलाने तुझे किशोर प्रदा करणाद्र प्राणे लावण्य सुंदर जलारी कापदागे गे थोर तुझे ने जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा उदयात भारी आयशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संवारिले अरदले ते लोक शांती दे त्या सर्व देश विचारवंते आम्हा दिले अभैत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवणी पायी भाळे
शिलाने रक्षय देवी खड्गान रक्ष अंबिके रक्ष दंष्टंकारे घंटाध्वनी करुणे अपशन दशन पुरे रक्षा चंडिके आमाते शुल्यनाते रक्ष उत्तर ईश्वरे भयंकारे मन आरे ते लोके जे तुझे रूपे आमच्या सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे खडक शोल्गधा हाती अंबिके शस्त्र ते तुझ्या ते सर्व घेऊन आम्हा संरक्षावे तू सदा ओम ऋषीर्वाचा जगन्माता महादुर्गा स्थविली आशा परे दिवे पुष्पगंधमाला देवी पूजते देवता दिवे दो भक्ती बाळ सुगंध ते तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत ओम देवी वाच तुमचे म्हणे इच्छा मागावर तो मला ओम देव वाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर वरे ठार केला तो वारणी तरी द्यावी आम्हा काही इच्छिष तू महेश्वरे आठवी ताच बेताळे सौख्य नाम धारका संकट निसरावे गे गाती सत्र याचे या वैभवित समृद्धी संपत्तीसी मिळवत्या आंबे त्वा प्रसन्नाने प्रसन्न असणे सदा ओम ऋषीर्वाच प्रसन्न केले देवानी भद्रकाली जगत येतात तथा सौर देवनी झाली गुप्त तिथे नुपा ते लोक हित करते देवांच्या देही जन्मले तिच्या प्राशून ताता बोलिलो मी सविस्तर पुढे देवी हितासाठी निशुंभ शुंभ नाचवे गौरी पासून गे जन्म कथा सुंदर देवीचे यथावत सांगता का प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोक रक्षा प्रगटती पुन्हा पुन्हा हरे ओम श्री अच्युता प्राकृत वाटिका श्री मार्कंडे पुराणे सावनिके मनोंतरी देवी महात्मे चतुर्थ अध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु अध्याय 5 देवी शस्तविते देव सांगती चंड मुंडते शुंभ पाठीदूता श्री राजदूते तसे विनियोगा ओम असे उत्तर चैत्र सरुद्र श्री महासरस्वती देवता अष्टपछंदा भीमा शक्ती ब्राह्मणी बीजं तोम सामवेद स्वरूप श्री महासरस्वती प्रत्याते उत्तर चैत्रे पाठी विनियोगा ध्यान ओम घंटा शोलहला निशंक मसला चक्रधनो सायका हस्तादे धरुणी शरद शशि जशे कांती मनोहारिका गौरी दे समुद्भवा त्रिजगता आधारभूता महाभावी नित्य सरस्वती भजत मे शुंभारे केले स्वा ओम क्लीम ऋषिवाच पूर्वी शंभुनी शुंभाने हरविलाशे चिपते तळके नेमागाशी त्याचे पासून घेतले सूर्य चंद्र वायू अग्नि कुबेर वरुण यम त्याचे पतय आदी अधिकारी देवता स्वर्गातून देवताशी बाहेर त्याचे खांडिते अपरायता देवीचे देवास्मरण झाले आपत्ती केलीस मंत्र मजनिषेध धावणे देवाचा आंबेचा आशीर्वाद पुरातन आपण माधुके स्वती देवा अंबिका आठवणीवर आलागे संकटे सोडवीन मी देवता चिंतनाशी हिमालया गिरीवरी भगवती अष्टमया सविती मन लावणी ओम देवा वाच नम देवी महादेवी शिव श्रीते वंदन नम प्रकृती कल्याणी निमे वंदितो तुला नित्य वंदनदेशे गौरीधात्रे नम नमा जस नामाय चंद्रोपा सत्यरूपा नम शरणागता कल्याणी सिद्ध रूपा नम नमा दैत्यांचे लक्ष्मीचे उमा कांते नम नमा दुर्गा तो दुर्गम पारा सार सर्व कारणी ख्यातिका निकोषा दोमे शैते वंदन अति समय आचरण वारंवार प्रणाम नम जगधारा कृती देवी नम नमा जी देवी सकाळ माझे विष्णू माया रूपे असे नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळी चतनामणीत असे नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळमध्ये बुद्धी रूपे असे जी देवी सकाळमध्ये बुद्धी रूपे असे नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सर्व प्राण्यांचे निद्रा रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळी शुद्धा रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळमध्ये छाया रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळमध्ये शक्ती रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळी तृष्णा रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळी क्षमा रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळी जाती रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळी लज्जा रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळने शांती रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळी श्रद्धा रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळी कांती रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळमध्ये वृत्ती रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळी स्मृती रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळमध्ये दया रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळमध्ये तुष्टी रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळमध्ये माता रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे असे सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा इंद्रियांचे अधिष्ठाते सर्व प्राण्यात जे जीविका सर्व जीवांची व्याप्ते देवी नम नमा चैतन्य सर्व व्यापून जगते सीता नम देवी नम देवी नम देवी नम नमा अभिष्ट लाभ तेजला सूर्य सेवे पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नस आम्हाला विदा कदापि उदंड दैते ग्रासामा सुरा प्रणाम मी करतो निरंतर विनम्र भावे स्मरता तिला धनी आम्हा न राहो युद्धा कदाकुने ओम ऋषिर्वाच देवता सहित त्या जाणणे स्नानी जुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राहत तक्षणी विचारता देवाचे देवी बगडे संध्या उद्भवले तिच्या देवी शुभा बोलले ते तेरवा स्तोत्र म्हणजे गाते शुभांतच्या लेखली पराभत निशुमाचे एकत्र देव सर्व पार्वती पासून ते अंबिके ध्वज झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले ते लाजगे कौशिकी जन्मता ते पार्वती काळे झाली हिमाचलावर ख्याती पावली काले काबो शुंभनी शुंभे त्यांचे सेवक चंड म्हणते पाठी अंबिकेच्या लावणे देष्टे धावणे सांगे शुंभा एक लावणे सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमान जे नसेल पाहिजे कोणी कोण कोटले शोध घ्या सुरेश्वर सरती कामिने त्रिरत्न दिव्य अंगाचे दिप्ते सर्वत्र फाकली हिमाचलावर अजून पहा जाऊन तो असे म्हणे हाती आणि ओढे त्रिलोकरत्न मालिका ते सर्व तुझ्या सदने सदै शोभती प्रभू पारिजात षष्ट उच्च श्रवणात वायरा गज इंद्र इंद्रापासून घेतले हंस संहिते शोभे इमान अंगणे तुझ्या विधाते पाशी जेवते हात जवळी तुझ्या
कुबेराचा निधी तो महापद्मे हिरावला किंजे केली मला सागराने तुला कांचन सावे होते वरुणाचे आगरे प्रजापती पाशे आता जवळ तुझ्या उत्तक्रांतीमध्ये सागरातील रत्न जे वरुण पासा आज निशुंबाजवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वसदवनस शोभित पिले तो दैत्यशा सर्व रत्नाचे अग्रे श्रीरत्न तो श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये रूपा कल्याण मी दैन्य प्राप्त तुला कशी ओम ऋषिर्वाच्या ऐकून चंडमंडाचे पाठवी देवीच्या कडे सुग्रीव महाद त्याचे शुभ सांगित यादुता आज्ञेने माझ्या जायत बोलाय देवीशी असे उपाय जन याचा अनाय सत्वरे तिला तो होता तेथे गेला रमे परजा सही मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा ओम दूत वाच देवी दैत्येश्वर शुभ त्रिलोक परमेश्वर दूत मी पेश त्याच्या आलो जवळी तुझ्या आव्या सर्वांना आज्ञा मानते देवता आयशा देते श्रेष्ठ दिला संदेश ऐकतो मम त्रैलोकी अखिल ओशोरती मध्ये देवता यज्ञ मागे सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोकी रत्न श्रेष्ठ प्राप्त मज सर्वचे आय रात जिंकेला मी इंद्रवाण जो उच्च श्वास असलता आला सागर मंथनी देवता मज वंदने नर्मते अर्पिते मला देवगंधर्व नागांचे जवळ रत्न थोर जे ते सर्व माझ्या पाशी सध्या आहे सुंदरी श्री रत्न थोर विश्वे आम्ही मानितो तुला रत्नमोती आम्हा पाशी तू यावे रत्न मल्लिके ममाने जमाशुर अथवा माझा सेवतू सुंदर चंचल नेत्री रत्नभूमीचे वरे परमेश्वर तुला पावशी मदन विवर आणि बद्देशी भाजीपती तू आमज ओम ऋषिर्वाच ऐकून दोत वचना दुर्गा कल्याणचा स्मित गंभीर बोलले त्याशी धरीत राहिलो के ओम देवी वाच सत्य तू बोलला दुता अल्पमिते त्याचे परी मग प्रतिज्ञा निच पहिलाचा करू मी तो कसा ऐक मम निश्चय मम जिंकेल संग्रामी मम गर्वाश असवी माझ्या समाशेश्वर होईल पते तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकून बरोबर आहे मज सांग विलंब काय साहित्य ओम दूत वाच देवी गर्वांधवशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभापुरती उभा राहिला कोण गे देव दैत्य आज्ञा की ज्या प्रसंग ठेवता एकटे नाथ कोटे युद्धात राशोभी देवेंद्र किंवा मोठा पळाला देशत्रीचा तया दैत्याचा एकेशे अबले रणईचे शिशु मनीषुमाजळी माना चलतो आता नात्रिके सोडणे तृणवतने ते तुला ओम देवी वाच शुंभनिशुम ते शौर परिमिते करो कसे निर्धार पहिला माझा विचार वाचून आता तो सांग जाऊन बोलेलो मी ते आदरे उचित करा त्यांनी मान्य होईल ते तया ओम स्त्रिया चतुर्था प्राकृत बाटिका श्री मार्कंडे पुराणे सावनिके मनंतरे देवी महात्मे पंचम अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय संवाद वचनवद ध्यान ओम नागाधीश्वरे बैसले फणे मने देता नळे सोबले देहे कांती असे दिवाकर जशी नेत्रत्रय रेखिले माला कुंभ कपाल मुजकरा चंद्रांद डोळी दिसे सर्वज्ञेश्वर भैर काननी असे पद्मावती ध्यात असे ओम ऋषिर्वाच देवीच्या ऐकून असे दूत विद्रतो करे दैत्यराज सारे कविवृत्त झाले ऐकून दूत वचना सकळ दैत्यराज तो धुमळचंद दैत्यांच्या सेनापतीशी बोलत तो धुमळचा जावे आणा उडवणे तिला धरून केस दृष्टीचे बलात्कारे करून या तिच्या संरक्षणासाठी यक्षगंध हो कणी अवश्य दर्शनांना वधायता माशुरा ओम ऋषिर्वाच साठ आणत्या कित्या साशीग्र दैत्य धुमळचन 60 त्यांचे सेना घेऊन चालला त्याने ते पाहिले देवी हिमाचल निवासिनी शुंभनिशुंभासी मने गरजून चालतो न मानेशे यावत ना तरी ओढण केसने बल प्रक्रोधाने नील बोलला असे ओम देवी वाच दैत्येश्वर तुझ्या पाठे सेना बल तुझ्या करी मज ओढण नेताना करीनारे काय मी ओम ऋषिर्वाच असे बोलत धावे असर धुमळचन हुंकार मात्रे आंबेच्या तक्षण बसून झाला दैत्य सेना महाकृती धावली आंबिकेवरी बाणे शक्ती पण सुंचा तोर वशाव चालला देवीचा वानसी आळालोन या गरजून सैन्य कामाने पडला कुटोने तोरे दाडे पंचतेश मारे विदारी जबड्यामध्ये घायल करून टाके महादैत्याचे येतो नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तो चिरेचा पेटा मारून कोणा दळाशे करी वेगळा भुजामस्त तोडी दैत्यांचे पोट पडून केसरी पितसे रक्त आळालोने अतिक्रोधा शासन शनादे चौताळला मारे असो सेना देव प्रेम हमले धुमळ चंद्रमेला सिंहाने सैन्य मारले दैत्य राजमाकडे शुभ संताप झाला कापते ओटा दैत्यांचे चंडमुंड महाकळ आज्ञा दे द्या सदैव ऐका दैत्य महाबली धरून केस ओढा ती आणा देवी इथे तुरे ना जोळे तरे एका शस्त्राचे घावे करा असुरी आपली विद्या टाकून देवीचे वरे व दावी जागच्या जागे नको जिवंत ठेवण्यात ओ सी आणि देवी मारा बांधून चतुर ओढवणे त्यांना अन्न दुसरस्ती वता बरे ओम स्त्रिया चतुर्था प्राकृत बाटिका श्री मार्कंडे पुराणे सावनिके मनंतरी देवी महात्मे षष्ठो अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 7 चंडमुंडवद ध्यानम ओम घ्यावी ते रत्नपीठामध्ये शुक सरा ऐके जे श्याम लांगे पद्माचे पाय ठेवी शरीष शिकला वादी विना सुरंगे कंठी कलनार माला निमित्त विलसे चोळे ती रक्त वस्त्रा मातंगे शंखपाला मध मध मधा कुंकू भाळे विचित्रा ओम ऋषिर्वाच आज्ञाने शुंभ दैत्यांच्या चतुरंगीने घेऊन चंडमंड महादैत्य शस्त्रास्त्र चालले सिंहाचेवरे देवी मंद असे करीत असे दिसी हिमाचलाच्या सुवर्ण शिखरावरे धनुष्य तलवारने सुजा दैत्य दुर्जनाधर त्याला वांशे तत्पर सर्व झाले अंबिका क्रोधेता ती पाहता दैत्य धावले काळा रंग मुख्य आला क्रोधे संतप्त झाले ललाटे बकडे वक्रा वक्रा त्याचा अण्णा तलवार पाशी घेणे काली प्रगटली श्री विचित्र खडवांधारा मुंड महागळ्यामध्ये चित्तचर्म परिधान शस्त्र मासा भयंकर अतिविस्तार वंदा जीवा तरला भीषणांनी मग तारतनैना नादे घाबरते दिशा वेगाने तुटले द्या दैत्यांच्यावर खाली खामक्ष प्राण त्यांच्या पार्श्वस्थ मारले मावत अंकुश झाले सागड गज सैनिक एका हाती धरवण्या त्यांचा ती प्राण भक्षित सारथी रथाश्वाय दैत्य सामायंती भयानक काळमुखे काले नाश करीत असे लात बुद्धे पुन्हा मारे धक्के देखे सोडवणे गळा दाबी कोणाचा ते धक्का देवज छातीने असुरांचे अस्त्र तोंडात धरून तोरे तोडून फोडून टाके दात सावित अंबिका सैनिक दृष्ट दैत्याने कालीन सर्व मारले किती प्राण घेऊन पळाले भयभीत ते खटवान तलवारीने दंताग्रे
चावले कीर्ती मृत्यूच्या आज्ञे गेले दत्तदृष्ट महाकाळ क्षणात मारले सेना असुरांची महाबली काली देवी वरे त्या धावे चंड भयानक मुंडाने कृष्णबायांचा केला अशा संग्रही भयान देवी बाणाने न दिसे पुन्हा मेघाने न दिसे सुर देवीच्या मुख मंडले बाण चक्र पडवणे होतात लेंत तक्षणी सवरत गजा केले काली निकळा विक्रावरने दात भयान दिसते तिचे तलवार थोर घेऊन देवी ओंकार देत असे धरून केसंडाचे पाणी मस्तक भोवरे मुंड धावून येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळीत असे महाबली चंडमंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांचे सर्व बाजूने दोघांचे मुंड घेऊन काली गर्जन थोडती चंडिके जवळ गेले जनन बोलत चंड मंडपाशी गे भेटे मी तुला दिले शिवमणेश्वरापासे हातावदाय तो असैरणी ओम ऋषिर्वाच पाहून मंड दोघांचे चंड मंड विनासो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलले चंड मंडास मारून आली तो माझा पाशिकेच्या मंड म्हणून की तुझे सत्कीर्ती होईल स्त्री या चतुर्था प्राकृत वाटिका श्री मार्कंडे पुराणे सावनी की मनंतरे देवी महात्मे सप्तमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तो अध्याय 8 रक्तबीजवद ध्यानम ओम प्रभात सोनिया परे श्री नेत्रे धरित पाशां पुष्पान हाती प्रदीप्त शक्ती अणिमादिकानी यश सलाद्यात सौभवानी ओम ऋषिर्वाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामिनी पावणे शुभ संताप लांबणी असले नसे दैत्यांचे काढले रण आज्ञा देऊन शुंभ साधी संग्राम सिद्धेस सेनापती साय धायर चला आणि 84 कमंडळाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी वीर तद्रुपकुल तम सेनापती तमिदाय सैन्य सरणा म्हणे कालकदर मोरे कान केमा सरदास जेवणे ममानने चला तोरे प्रकाशात शुभ आज्ञा दैत्य जेवणी सहस्र सैन्य घेऊन युद्धाशिरणी सातसे भयंकर दैत्य सहा पाहून चंडी कारणे टंकारणारे भरवे धरणे गणा सर देवीचा मानसे गरजे घंटावाजी अंबिका नाद विश्रांत्याचा सर्वता आणखी भो धनुष्य से घंटाचा नाद गेला दिगंतरा उल्हासे मकालीचे वाटले ज्या सहतोमल नातायसा ऐकून दैत्य धावले चंडिका से कालीचे सकल सर्व घेरते ब्रह्मा शिव कार्तिके विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवते सशक्तीचे ज्या पराक्रमी संपन्न देवांच्या प्रतिमा दुजा चंडिके जवळ गेले दैत्य सहायी क्षणी रूपविजय देहाचा शक्ती त्याचे तसे देश शस्त्राचे घेण्यात आला इतार्थ देवता हा संयुक्त विमानाच्या अर्चत कमंडूला आली श्रीब्रह्मदेवाची शक्ती ब्राह्मणी रण माहेश्वरी वृषभेश त्रिशूलवर धारणी काकण महानागाचे भाळी चंदन भूषण कार्तिकेयाची शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा वैष्णवरासेन शंखचक्र गदाधर शारंग हाताचे एका हातात कडते श्री हरी यज्ञावर वारा शक्ती ते वारा सुपे आले युद्धसती उपस्थित नारसिंहनुसयाचे नुसया प्रियाले ती केस झाडी ताकदे तारे पट्टी धनी इंद्रशक्ती वजा हाती ऐरावतीवर तिसे तिचे प्रति इंद्र तिचे रूप सहस्रायत साजरे देवशक्ती सयचंडी पाहुणी शंकर वधाई शक्र देते आज्ञा चंडीचे देत असे देवीपासून देवी देवी वेशन चंडिका झाली प्रगट संग्रामी गज शतशवाद असे ती आपल्या देवी जटामंडल शंकरा म्हणे दूत होणे बोध शोमणी शोधते ते आतिगर वंदासे तसे देते सैनिका इच्छिते येते त्यांना सांगणे संदेश सहा दैत्यानं जपातळे जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्यात इंद्र देवा सेने मागतो बला विमान तुभारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला गे भक्षतेला तर तक्षणी शिवदते तिचा झाला असे सन्माने ती जगे शिवदते तिचे नाव संसारी ख्यात झाले शिवपदासे कोणी काते निजते असे सकळ दैत्य अठाई विद्रोषणी धावले मत्सर तेजांच्या अत्र झोकते वृष्टी शक्तिबाणादी देवी लागून मारिते टंकारोणी धनुषांचे अस्त्राचे प्रदेश शस्त्रा तोडे त्यांच्या देवी भीम पराक्रमा शूल मारून ते काले खटवांगी वदने पुन्हा शत्रूच्या घेणे प्राण विचरण भूमीचे ब्राह्मणी कमंडलाचे जलपैकी जेते कुठे तेथील शत्रू निस्तेज होती हे न पराक्रम महेश्वर ते शाळाने चक्र मारण विष्णू कार्तिकेयाची शक्ती दैत्य संहार साधित इंद्र शक्तीच्या वजे शतशा दैत्य दान रक्तसांगाचे पडले निश्वान भूमीचे वारे दत्तदारणी चक्राचे वार साधून असंख्य दैत्य संहारे विचिन्नवती भूमी नारसिंह नखाग्राने फाडे दैत्य महाबली करुणे सिंहनाचे रणिखरे भयानक शोधतीच्या नादे भयभीत सरते शोधतीच्या असे वधू त्यांचा तत्क्षणे मातृगण महाकृती वत्मा देते सैनिका पळाली असं त्या भयाने प्राण घेऊन दैत्यांची प्रतापाय रक्तबीज महाकळ युद्ध लागे तया काळे तया संग्रामी धावला रक्तदेहातून त्याच्या सांताय कथे मी तद दुसरा देते उद्भव लढणार आणि इंद्रशक्ती पुढे आले रक्तबीजाश्वरती मारी लक्ष साधून घाळ देते झाला ते मरकातून आले तितके देते धावले युद्ध खेळायला लागे सर्वांचे पुन्हा अर्थता विरे बलेश्वर रक्तबीजा समानते रक्त थेमातून ते दैत्य उद्भवले रणा मातृगणासह वेगवर खेळते युद्ध शोधते शसा विष्णूच्या चाले संग्राम भोवरे पुन्हा हजराच्या घाळ घाळ रक्त सांडितो रक्तबीजा संख्यात होती शतसहस्री वैष्णव चक्र सोडणे करे घाळ दैत्यतो आंद्री मारी गदादा शरीर छिन्न होत असे चक्राचा गाव लागून रक्तचे सांडले भूमी सहस्र रक्तबीजाने जगमंडळ व्यापले शक्ती मारण कमारे वाराय खड घालून माहेश्वरी ते शाळाने रक्तबीजाश्मा येत त्या हृदमादत्याने मात्र शक्तीवरील गदाघात करण्यास सशनपणे धावले शक्ती शुलाधिकाराने सांडले रक्तभूमीचे रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विषदेश ते रक्तबीजाचे देते ते भयभीत चालायचे ते त्यांनी संग्रामी देवता पाहुणे खिन्न देवाशी काली चांडेशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तू आतोरे माझ्या शस्त्रपाताने घाय रक्तबीजा रक्तबीज शत्याच्या ग्रासायता मामुके संवार्ता रक्त सारे विचार तारणात हशी नवनी दैत्य नष्टवणार निश्चित आशा एकतेने पुन्हा रक्त रूपांतर नाही असे बोलून पुन्हा रक्तबीजाश्मा येतं शस्त्र रक्तकालीने क्रोध रक्तबीज जरी गदा चंडीवरी आणि नाच देवीचा
थोडे दुःखी झाले ना गदा ससन चंडिका रक्तबीजाच्या देवीने गाव घातले सांडले रक्त त्याचे कालिका शक्ती करे रक्तापासून जे दैते मारी देवी तर तक्षणे वज्रपान खडवृष रक्तबीजास मिळते चामुंडा रक्त समारे तेने दैते नव्हे पुन्हा येणे विदेशस्त्राने रक्त इन मा कळ पडला ईश्वर प्रत्येशी नुपार रक्तबीज येतो अपार सख्य तेव्हा आनंद थोर दाटला महादैत्याच्या मध्ये दर देवाशी झाली मात्र वना महासख्य रक्तबीज राहिला रणमध्ये अतिशय रणी नाचे देवता ओम त्रियाच्युत प्राकृत बाटिका श्री मार्कंडे पुराणे सावनिके मनंतरे देवी महात्म्य अष्टमध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 9 शोध ध्यान बंधुका कांचन तनोरचना क्षमाळा शोभे भुजत वरदां पुष्पाश बाळा चंद्रांदने त्रते सुंदरा धनारी भावी तिला शरण मी देऊन अंधकारे ओम राजोवाच विचित कथाशे स्वामी सांगितले मज देवीचा महिमा मारे रक्तबीज व धामणे रक्तबीजारणी मेला आता शुंभने शब्दे करते करते कसे वृत्त इच्छेते मन ओम ऋषिर्वाच रक्तबीजाश दैत्याशे निष्मा पातर निशुंभने शंकरदाने आधी संतात धाने निशंमत्सरे दाळे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाश पावने क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चौवाळ शस्त्र घेऊन धावते चावणी ओटा दैत्य देवशी माम्या शुंभ सकट दावे अरवी मातृका गण माराय चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघा करे बाणावर आणि चाले भयंकर शुंभणे शुंभ युद्ध देवीशी युद्ध खेळती त्यांच्या बाण चंडिकेने तोडले बाण मारुने गाव केले तयावीर अंगी आघात झाली तीक्ष्ण हाती प्रयुक्त ढाल घेऊन देवीचा सिंहलक्षणी मत्स्य गाव तो करेश्वर प्रभान देवीच्या निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तक्षण लागतात तेव्हा सोडे सोडते देवीन चक्रती आवरी सोडून निखंडेमध्ये धुवा गोवणे पडे चक्रशल मारे जवळ देवी पाहुणे देवी मारोका शोलमध्ये सोडला चंडी वरी गदापैकी देवी तसे माहित्रमध्ये सोडून टाके आईची चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणाश्री कोणी निशुंभाचरणी तेव्हा पाठी श्वाभूमीशी बंद मारला देवानी शुंभाचा क्रोध वाढून वधावे अंबिकेश्वर रणीचं दाव घेत असे अनुपंबुजाट साईद बसला होते झाकले नमशुमाने शोभा अद्भुत दिसे तो येता शंकरदेवने वाजवला हाती वेळे प्रत्येक आवडून केला शब्द दुसरं संगरे घंटा ती वाजली भारी दत्तीचे देठ हरले दिशा नाही भरवण्या दोन्ही गेला न भावरे तेव्हा गजत असे गजे चक्का गर्जने नेमके नाचा कुंजे झाले जगकाले नुसरणे हात बोरी मारले तयाचा शब्द वाढवणे पहिले शब्द तोपती शिव दत्ती आटा असं करता देते ते रणी होती वैविध्य ते का शुंभाचे क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्टा आता येते उभारा तिने देवी देवताशी जैव गजते मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकते ज्या देवी महान बोटाने शक्ती केले पराजित शुंभ तेव्हा सेनाने गजवे तळे लोके दोन्ही ते पडले मागे होते पाहिले जे रणी शुंभाने बाण सोडावे तोडाय तेच देवनी मारावी बाण मारावी देवीने बाण शुंभ तोडे तय अशुराशुल आणि माता शुंभ आली मग चापडे मिळून डोळ्यावर यायचा निश्चय सापडला कळ निशुंभ होणे जागा मुक्षेतून निरणामध्ये देवी काली आणि स्त्री करुते दहा करीत असे शस्त्र बावने निशुंभ चक्र फेकिताच्या झंझणी केले चंडिकेवर त्यावरे दुर्गा महाराणी देवी क्रोधे सोडून ते शर चक्र बाण तयाचे तोडीशांना लागता निशुंभ सैनिकांनी गदा हाती धरवणे वदाळ्या चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडले देवने मारून तलवार ते दैत्याने शुल हातासे घेतल्या मारणे तिला चंडिका पाहुणे असे शुलपेके तयावरे छाती पडून त्याचे शुल्त राहिला वा दुसरा अद्वैत शुंभाच्या तोनतुने देवी शमने त्वेषाने राह उभे राहावे देवने खडक पडले त्याचे मस्तक तोडले हसले जोरजोराने दैत्य तो पडला धने सिंह कटदाने दैत्यांचे कंठ पडित काले शव देते त्या अति दैत्य मंडळी कुमाराने किती काशी केले श्वान संग्रही ब्राह्मणीच्या मंत्राने निश्चित झाले किती त्रिशूले माहेश्वरीच्या चिन्हे किती झाले वारे ती सोळे मारे तिने मेले किती कळ वैष्णव चक्र सोडणे किती दैत्याचे द्रिवज मारुनी असंख्यवधे दुर्जन दैत्य मेले ते काय पडाल त्यातून किती काले शव देते याने संहार मांडला स्त्री या चतुर्था प्राकृत बाटिका श्री मार्कंडे पुराणे सावनिके मनंतरे देवी महात्मे 9 अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 10 ध्यानम जे तप्त हेमत पावक चंद्र सूर्य नेत्रादनुत पुष्पाश शूल बाहु सुशोभिजे शक्ती रूपा कामेश्वरी उदय दादुर्देन्दुलेखा ओम ऋषिर्वाच निशुंभ प्रेबंध दैत्य सने संयमत पावणी शुभ सकृदे बोलित अंबिके प्रति गर्वांध शिका दुर्गे मान्यता येत तुझे साय तुझे सर्वांचे तिन्ही विजय हो तुझा ओम देवी वाच दुष्ट अन्य नसे कोणी मीच मी एकटे जगी माझ्या विद्या सारे मधुपी मिळती पा ओम ऋषिर्वाच ब्राह्मणी आधी ज्या देवी आंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पायी शुभ माबली ओम देवी वाच माझ्या विपदेच्या होत्या मधुपीली न होणे एकटे आणि मी येते स्थिर व्हावे तो आशुरा ओम ऋषिर्वाच पाती दानो देव संग्रामी शुभ अंबिका भयंकर खेती युद्ध विरत कोण वर्णिल शस्त्राबाण वर्षाने लढती परस्पर भीषण युद्ध वाटे इसमे कार्य या जना दिवसा अंबिका सोडे शतसंख्या युद्धावरे शुभने अरकास्त्र विचिन्न करे सत्वरा दिव्यास समोर टाके देवं कारक जोडे तोडे त्या अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असत्य टाके बाणाशे देवी शस्त्रास देवी झाकले सकट बाण मारून देवी तोडे धनुष्याचे शक्ती सोडे महादेते येतात ती अंबिकेवरे देवीने चक्रमाने शक्तीमध्ये तोडले शतशदयाचे ढाल तलवार चौथा अन्य क्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारून बाण त्या क्षणी सूर्य तलवार ढाल मोडून टाकले गोडे सारते मेले दहशतवाई खणला मुद्गल घेणे होती दैत्य देश लक्षता देवने ते क्षणाने मुद्गल तोडता तुरे बुका मारायला लागे मोठा बांधी माकळ देश माता बुका चपटा सुरेश्वरी छाती तया दैत्यांत थोरा घात झाला शुंभ एका पेटाने पडला धरणे मूर्छित पूर्वता पुन्हा झाला संग्रामी शुभ ते पुढे तो गगने गेला आकाशी देवी धावली न म्हटलं ते दोघे शुंभ देवी महाबली बरेच सिद्ध पाताने ते सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य कथेचे ते आकाश सतत जाते बरेच सिद्ध होताना काळ गेला ते किती उचलणे शुंभाचे पाडी बोरे देवी ते तो दुष्ट उठला घेते हा सावध होणे मारा चंडिकेशी पुन्हा आकाशी धावता दैत्य राजा शुंभाला पाहुणे आपल्याकडे
त्रिशूल फेकून देवी पाडे त्याला धरेवर समुद्र दीप झाले कंपित धावडाला प्राण देत्या देवीशी जायला लागला प्रसन्न स्वस्त आले सर्व लोकित तक्षणे दुरात्मा शुंभमेला नभस्वस्थ झाले उल्काटात होते ते थांबले मेघ कोशळ नद्या सन्वय पाणी शांत सुतर वाहते शुंभमेला परिसरने देवर्षती अंतरे गंधर्वगाती घेत असते वास्तिवा देखो कापसरागंताला शे धरून नाचतो नवी वायू सुपानवय सूर्यकार प्रकाश प्रजल झाला अग्नि भीषण शब्द थांबले प्रिय चित्विता प्राकृत वाटिका श्री मार्कंडे पुराणे सावनिके मनंतर देवी महात्मे दशमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु अध्याय 11 देवता स्तोत्र करते देवीचे शुभ मंगल प्रसन्न देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यान ओम बालरयत कांते शशे भाळे सुसन त्रय नेत्रे सुहासे वदना वर्ती वरदा पुष्पाश भय देहाती ओम ऋषिर्वाच देवी वने शुभ महासुरेंद्र इंद्रादी वन्य करुण समरा खाते निशेष सत्र गाते त्यांचे प्रसन्नानंदे एकांते देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वर रक्ष सदा जगाला आदिश्वरी तो चराचराला आधारभूता जगतास एकमयी स्वरूपास्थित शक शौर्य असे मात पारणाही पाणी जगात तृप्ती तुझे निवय तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्यामुलाग्र विश्वा परमा तू मायामुळे तत्वाया जगतास केले मोक्षा तू आलोकिते कनेले विद्या समजता तू देवी क स्त्रिया तुझ्या रूपी जगे क तू एक व्याते सका जगाला वाणी पराशब्द तुझ्या स्तवाला सर्व भूतासे देवे स्वर्ग मुक्ती प्रदायने समायके सत्र उक्ती अन्याने यावने सर्वांच्या बुद्धी रूपाने उदय तू अधिष्ठ स्वर्ग प्रग देवी नारायणी नमस्तुते कलाकाश रूपाने परिणाम प्रदाने विश्वद्र शक्ती नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सृष्टी विनाशाय शक्तिभूते सनातने गुणात्रय गुणमये नारायणी नमस्तुते शरणागती नात्र परित्राण परायणे सर्वसेती हरे देवी नारायणी नमस्तुते हंसयुक्त विमानसे ब्रह्मंडूप धारणे कशुभ्रक्ष देवी नारायणी नमस्तुते त्रिशूल चंद्राहिने महाऔषव वाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमस्तते मयूर कोकटावरती महाशक्ती हृदय कुमारी संस्थाने नारायणी नमस्ते शंखचक्र गदा शारंगोहित परमायने प्रसिद्ध वैष्णवपे नारायणी नमस्तते हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वरा रूपिणी शिवी नारायणी नमस्तते नूरसिंह रूपिणी उग्र दत्त उद्यमे त्रैलोपदान सहित नारायणी नमस्तते किरीटिनी महाउद्र उज्ज्वले उद्र प्राण देते रुद्र प्राणयते नारायणी नमस्ते शिवदत्ते स्वरूपेण अत्यदते महाबले घोर रूपे महारूपे नारायणी नमस्ते द्रष्टा कालवंदे शरोमाल विभूषणी चामडे मणवंतने नारायणी नमस्ते लक्ष्मी राज्य महाविद्य स्त्रते पुष्टी द्वय द्वय महाराणी महाविद्य नारायणी नमस्ते मेधे सरस्वती वरे बुद्धी ब्राह्मी तामसे पाळणी ते नारायणी नमस्ते सर्व स्वरूपे सर्वेश्वर सर्वशक्ती समन्विते भयात रक्ष देवी दुर्गे देवी नमस्ते ऐसे वदन समेलोचन त्रयभूषित सर्व भयात नवशकाते नमस्ते ज्वाला कराला द्र सर्व संहार करे त्रिशूल भद्रकालीचा हरोभय नमस्ते नाशुदे त्यांच्या आपल्या दोन्हीच्या सरे पापण अशोधनच्या गटात पापण अशोते घंटा रक्ष माता जसे स्वतः सुशोभित खडगाती दैत्यांच्या रथमास ज्या चंडिके शोभतेने प्रणाम तुझा आमचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा पूर्ण तू रुष्ट होता आश्रित जन विपती त्यांना त्वदेशांचे बळपीडितांना येणे विदेतार नग केला हा दैत्य सिंधू शनी आठवेला रूपा धोरणे बदातो मर्ती केलेला तो आखरी कोण व्यक्ती विदेत शास्त्रान विवेक ग्रंथा वेदादी वाक्या तुझेच संता ममत्व करते तमा अंधकारी तू चाळ विषय भ्रमिष्ठ सारे जेथे अतिव्र विषारे नाग जेथे पुढा गुमा कजाग दावणील सिंधू सोबतीशी तुरस्थिशी सका जनासे विश्वेश्वरी पायश तूच विश्व विश्वात्मिके दर्शी तूच विश्व विश्वेश वंद्या तुझ नम्र होती ते धरी विश्वे सकास देती भावे प्रसन्न परिपाणी शत्रू अंते रक्षे सदा रिपुब्यातामा समर्थे पापाशना सोळ सुखे जगाला पाकशमे जना पदाला पावा विनम्रांना देवी तारणी तैलोके पर्यंत सर्वांचे वरदान दे ओम देवी वाच वर मागा देवतांनो इच्छा जे तुमच्या मने सर्व कार्यासाठी मी वर देईन सत्य ओम देवता वाच सर्वेश्वरी लोकांच्या सर्वादा खरे आमच्या वरे जपणे नास त्यांचा खरे सदा ओम देवी वाच वैभव सर्वनंतर 28 युगामध्ये शुमणे शुमनाचे होतील दैते पेशानंद गोपगळे त्या शतागर्भी जन्मन विद्याचनात रावणी वदन देते मी तेथे प्रवदाता घेऊन पुणे पुढा भूमीवर विकृत नावाचे दानव मज मारणे होता त्या क्रोधावश मुखामध्ये राही पुष्पवत ज्या माझ्या होतील दंतिका तेव्हा देवता स्वर्गे मिळतो लोकांत मानव रक्त ठिकाणा आणि स्तुती करते नित्यशा शतवर्षांना अवश्य जेव्हा उठले भूमिशय मज होणे ऐना सवितेला मुनी मजा पायने शतानित्राने मुनिजना मी ते क्षणे कीर्तने गातील त्याने शताक्षी म्हणून मला काय जे मन देश उत्पन्न होतील अवृष्टी तो लोका देतील प्राणदाने शाकामरी नामाजे तेव्हा होईल भोरे ते अवतार मी नामे वदिल ते दुर्गा देवी माया खते त्याने पाळ नामे भीम रूप हिम प्रांतिक मजईने असे पुन्हा रक्षा मुनी वंदा वदन राक्षसासनी भक्त नम्र होणे सवितेला मुनी मजा भीमादेवी नाम माझ्या तेव्हा होईल भोवरे अरुण दैत्य ज्या त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या येतासाठी शतभंग होणे तया मध्ये त्याला होणे प्राण हंतवीन प्रामरे नाम घेऊन स्तोत्र घातील ते जण पुढे दानव ज्यावेळी तापत येतील या जगा अवतरणी ते आम्ही करेन ना शत्रुता ओम स्त्रिया चतुर्था प्राकृत भाटिका श्री मार्कंडे पुराणे सावनिके मनंतरी देवी महात्मे एकादश अध्याय श्री कुलदेवता चरण अर्पण मस्तु अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्मे ध्यान
ओम कांती विद जशी मगेंद्र वर्णा भासे अति भीषण कन्या खडग तरुणी डाल करती भावे जिते सेवन हाती चक्र गदा धनुषर से पाशादिके तर्जनी दुर्गा अग्निमेत्मिका शशिधर नेत्रत्रया द्यातमी ओम देवी वाच प्रतिजन एकाग्र स्तोत्र गातैल निशल सकळबाधा नाशून राहतो सुखी मधुकटप संवार महिषासुर घातो शुंभनिशम संवार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशी नवमी मनातून भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम तयाशी पापस्पर्शन आपत्ती राही न कुणी दारिद्र्य पीडेना त्यांना होते दोर प्रेमळ शत्रूच्या बनणारा भय राजानं डाकूचे असणार मी जल राशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्मे माझे वाचायचे तर देवने ऐकता भक्ती मला हितकारक हे जनातील दुकाचे महामारी भय प्रदा महात्म्य वाचता माझ्या शांत होईल आपदा मंदिरी संविधानी ते माझे महात्म्याच्या असळी संधी नाते तेथे माझे तिथुनाच जाई मी बलिदान पूजा होम असा प्रसंगी महात्मे पाठ माझे ऐकता वाचता बरे विधेनं जाणं करत वाईट म्हणत पूजा पल्ली पूजा होम आदि सहस सेवने मला शरद काली महापूजा वार्षिकी करता जे तेव्हा महात्मे माझे भक्तीपूर्वक आहे ते नाते अब्दा साऱ्या धन धान्य मिळे सुत संधी काय नाही यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्मे ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाच्या ऐकता भय जात असे श्रोत्यांच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते राय भक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शने ग्रहाने क्रास्ता कोणा महात्मे ऐकते बरे भयंकर ग्रह पिढा सर्व विनाशात दादू स्वप्न सुस्वप्न होते से पाठ हा असा बालक्राणे अंकाता बालका शांती कारणे पटतापुट मित्रांशी मित्रता जोडतील दुराचांचा नाश करी महात्मे श्रेष्ठ राक्षस बत्तेचाक्ष पाठ मात्रे नाते माझे सर्व मेमा माझे सामीप देत असे पशुपुष्पाद्रुपादी गंधारिपादी उत्तम विप्राण वजन होम अभिषेका प्रतिदिनी अन्य भगत समर्पणे वर्षाराधन दानत प्रीतीने कथा पुण्य माझे संतुष्टता मिळे महात्मे एकता त्याचे पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझे सर्व गदा रक्षित युद्ध चिरता माझे नाश दैत्य दुर्जना मनुष्य पैवेरांचे महात्मे एकता नसे तुम्ही सत्र जे गेले ब्रह्माशुद्ध त्या परे तसे ब्रह्मकृत सत्र सद्वय सर्व सद हितकारक अरण्य प्रांती एकांती वनवा लागताना निजन डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना ते गजराने तापाटे भय प्रद राजा कुद वदारडे आत्मा बंद घालिता वाद उठून नाव बुडता संग्राम महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना मिशन बाधा जेव्हा होते उपस्थित आठवी जो कदा माझी विघ्न बाधा नव्हे त्या महत्प्रयासे आधी डाकुवीरांच्या यामध्ये स्पर्धा पडते दोरे विघ्ने मेन असे ओम ऋषिर्वाच बोलून हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवाशी तेथे गुप्त झाले देवता साधिकाराशी निर्भय होऊ लागले यज्ञ भाग सरासरा प्राप्त होण्यास लागला शुंभनिशम देवीने मारले दैत्य भीषण जगत सेवाता उग्र विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती असून नित्य रूप जगतारक्षणासाठी जन्म घेई पण आपण तिचं विश्वास महिने जगता जन्म देत असे प्रार्थने तोष्टवणे रुग्विधान दान भूपाळाती महाकाली ब्रह्मांड व्यापली असे प्रलय आणखी महामारे रूपधारण जे करे समय सात होते ते अजन्मा श्रेष्ठ रूपते सनातने तीच देवी समय सर्व रक्षित अवध याच्या वेळे लक्ष्मी मिळे जनाधारित दोघा मागे अभावी तीच लागत सतिका तापजने गंध धूप फुलाधिक देत तिपुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युता प्राकृत बाटिका श्री मार्कंडे पुराणे सावनिके मनंतरे देवी महात्मे द्वादश अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैशाशी ध्यान ओम बाल सूर्या परे कांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुश्वरा भय ओम ऋषिर्वाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करे विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती तिचे साठी तुम्ही वैश मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरी से जावे शरण राजया आराधकाशी मोक्ष भोग स्वर्गादि देत असे ओम मार्कंडे उवाच पृष्टिके मुन मेदाचे राजा सुरत ऐकोणे तया सर्वता सहभाग्या ऋषीच करी वंदना ममता राजू चेतेने होता किन्न अतिनुप महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटे अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तप साधने पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीचे अल्पा आरे प्रथम ते पुढे आर वर्जोने एकाग्रमन लावणे चिंतन तपी मांडती आपुले रक्त देवोने स्वप्राणबली वाहत आराधेते नेमाने 3 वर्ष महातपे प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली ओम देवी वाच राजा वैश्य जे तुमची अभिलाषा सेमने मागा सर्वस्मी देते तपे संतुष्ट झाले ओम मार्कंडे वाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत इह जन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी सै नम्रत्वे ज्ञान मागत ओम देवी वाच राजा अल्पदिनी आता राज लाभेल ते तुझे शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा ते मरता तू होशी विवस्त्रास बालक सावर्णिके म्हणून आम्ही ख्यात होशील पृथ्वीशी वैश्यवर्या तुझ्या चित्ते जोवर मज मागणे तो मी तुझवर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी ओम मार्कंडे वाच ऐसे वर दिले दोघा अभिलाषित देवीने भक्ती स्तोत्र ते करते ऐकून देवी अंबिका अंतर्धान तिथे झाले सुरत शेष क्षत्रिया सूर्याचा पुत्र होणी सावर्णी म्हणून होईल
ऐसे असे देवीचे सुरत शेष क्षत्रिया सूर्याचा पुत्र होणे सावरणी मनु होईल. क्लीम ओम श्री अच्युता प्राकृत वाटिका श्री मार्कंडे पुराणे सावने किमनंतरे देवी महात्मे त्रयोदशाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 तंत्रोक्त देवी सुक्त. नमो देवी महादेवी शिवे शैत्य वंदना. नमो प्रकृती कल्याणी निमे वंदितो तुला नित्य वंदनरदशे गौरी धात्रे नमो नमा. जस नावाय चंद्ररूपा सौख्य रूपा नमो सदा. शरणागता कल्याणी सिद्ध रूपा नमो नमा. दैत्यांचे लक्ष्मणांचे उमाकांते नमो नमा. दुर्गा तो दुर्गम पारतो सार सर्व कारणे ख्याती काली कृष्ण तुम्ही शैत्य वंदना. अति सौम्य अतिरद वारंवार प्रणामा. नमो हे जगधारा कृती देवी नमो नमा. जय देवी सका माझे विष्णू माया रूपे असे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाटाई चत्तामध्ये तसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळमध्ये बुद्धी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सर्वपायाचे निद्रा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळ माझी शुद्धा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळमध्ये छाया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळ माझी शक्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळताई तृष्णा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळमध्ये क्षमा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळमध्ये जाती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळताई लज्जा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळमध्ये शांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळमध्ये श्रद्धा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळताई कांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळमध्ये वृत्ते रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळताई स्मृती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळमध्ये दया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळमध्ये तुष्टी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळमध्ये माता रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपा असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. इंद्रियांची अधिष्ठाते सर्व प्रायत्वात जे जे का सर्वांची व्याप्ती देवी नमो नमा. चैत्र रूपे सर्व व्यापन जगते स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. अभिष्ट लाभे सविते जला सरजय अस सेवी पहिले सुरेश कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो आम्हाला युद्धा कदा कुणी तरी उदंड दैते ग्रासा मासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतर विनम्र भावे स्मंता तिला नमतनी आम्हाला राव युद्धा कदा कुणी. तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु. प्राधानिक रहस्य. ओम या सप्तशती सहस्रासी अनुशब्द नारायण सिंह महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पावे असे जपावे. राजा बोले चंडिकेचे सांगितले तुम्ही कथा सांगा अवतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्रवरायन स्वरूप आराधना मला येता तर्प सांगाय साधना देवी प्रार्थेचे. ऋषी बोले राजा एक रहस्य गुप्त सांगतो भाई भूळ पाहण्याचे कधी मी निरोपिले सका आधी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्याद सर्पजय व्याप्त सकलाय जगा मातुलिंग गदाडाल पाणपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि दर्याती राया तप्त कांचनाचे तप्त कांचन भूषणा शून्य अजकालय प्रकाशिक देवीचा सर्वदर्शने लोकांचे पाहुणे परमेश्वरी धरी ते रूप परम तामती एक उत्तम गाळ्या काजादेशे षटजा सुशोभित विशाल स्थानारी कटिचित पुरुष ते दिसे खड पात्र शिरडाल अतिगे छत्रभुजा कन्या भारवशासी मुंडमा तिच्याशे महालक्ष्मी ते बोलले तामसे देवता दिले मी कोण माझे कथा सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसे देवसे महालक्ष्मी मध्ये ठेवते तुझं नाव मी सांगते कर्म जे तुझे महामाया महाकाली महामारी शोधादृशा निद्राश्रय कोरा काल राते दुर्दयासे तुझे नाम मला करते करता जोळे सकळे नाम जय ते पाती सुख ते जन बोलन हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे सतगुणाने सिद्ध ती शुद्ध गौरी चंद्रिका जसे अक्षमाला कुशधरा विनापसक धारिणी असे ते देवताश्रय नामी समुद्रले त्याला महाविद्या महावाणी भारती वाघ सरस्वती आर्य ब्रह्मे कामधेनु मोहित गर्भा महतीश्वरे तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योगी श्री पुरुष जोडे ती निर्मावी आपल्या गुणे बोलून या महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निमित्त त्या कमलासना ब्रह्माविधी वीरांचे नाम देई नरोत्तमा त्रिपद्मा कमलालक्ष्मी नारीस नाम देत श्री महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष त्यांच्या ठेवली जे का नामरूपी निवेदिते नीलकंठ रक्तबाळ शतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीचे अंगणे तो रुद्रशंकर जाऊन कपर दे लोचन त्रैविद्या कामदेने तिसरी भाषा शरासरा सरस्वती गौरवणारे श्यामल पुरुषागजे जी नाय त्या दोघांचे सांगता एक राजा
विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सतीचंडी सुंदरी सुभकाश आयसे त्या तीन युवती झाल्या पुरुष दक्षिणे गुजे नेती अन्य ज्ञाती वर्मा जानती त्रय विद्या सरस्वती लक्ष्मी विदेश दिले द्रुता वरदाते गौरी वासुदेव आसर लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड उद्भवते गौरी सर्वोदय करी ब्रह्मांड वेदना त्या ब्रह्मांड महत्व पंचभूत समजते सावर जंगारूपे विश्वाचे उद्देश झाले लक्ष्मी विष्णू पोषले सकलापती गौरी स महादेव सर्व संवाद करे राजा महालक्ष्मी असे सर्वोत्तम महेश्वरे निराकार ते साकार नाना नामे धरित असे म्हणून अनेक नामे स्तोत्र माले गणपती एकच नाम घेऊन तिचे स्तोत्र नवे पुरे श्री प्राधानिक रस टीका प्राकृत भारत श्री अच्युता श्री कुलदेवता चरणा अर्पण मस्तो वैकृतिक रस्य पुरुषे बोले ओम त्रिगुणादी तामसे सात्विके ते शर्वाचंडिका दुर्गा भर्गावती से गुणेंद्रा श्री विष्णू महाकाली तमगुणा मधुकडूनाशात ब्रह्मास्त्र जे करे दश वक्र दश भुजा दश पांजन प्रमा विशाल तेज शोभन नेत्र दश त्रय दीप्त दश राते भीमरूपा भयंकर रूप सभाकांती से प्राप्त शांत यांचे खडक भानगणा शूल शंखचक्र भूषणे धनुष परिगमंडर कसाय धरते अशी हे वैष्णव महाकाली दुराता आराधिता वैष्णवी पूजकाशी चराचर देवता लोगन झाले अवृत महाप्रमा त्रिगुणा श्रीलक्ष्मी साक्षात महिषामर्दिनी श्वेताना नीलभुजा श्वेत मंडला रक्तकटे रक्तबाया नीलजंगा जयते सुचित्रा चित्राजी माल्यामर विभूषणा चित्रानुपन कांती रूप सभाग्यशाली अष्टभुजाती पूजाती सहस्रभुजा सती आयुधे सांगता आता उजव्यापासून डावीचे अक्षमाला पद्मपान खडक वज्र चक्रगदा त्रिशूल पश शंख शब्दिघंटानी पाशतो दंड ढाल पान पात धनुषणी कुमंडल अलंकृत भुजायनी बेसली कमलावरी सर्व देव महेशा महालक्ष्मी असे रूपा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे गौरीच्या जन्मलेले सत्वगुणाश्रय साक्षात सरस्वतीने शुंभासुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसो शूल चक्र ते शंख घंटा हलदून धर राजा महाबला भक्तीने पूजिता असे लाभे सर्व नेता जेव्हा शुंभने शुंभासुरा संहार रांगणे सर्वपत्र यायचे ते राजा तुझं निवेदले प्रतोपासना आता त्रैमते परिसे दक्षिणेशी महाकाली व अंबागे सरसे मध्य भागे महालक्ष्मी त्रिमुष्टी पृष्ठी पूजने महालक्ष्मी पूजा मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेशी गौरव वामंगी विष्णू लक्ष्मी ते पुढे ती महालक्ष्मीच्या अष्टध्वज पूजा प्रति महाकाली वामागे दक्षिणेशी सरस्वती राजा यांच्या पूजनाशी दक्षिणी काल पूजाने पूजाय मृती वामागे हर्षांती इच्छुनी शुंभनाशन देवी अष्टपूजा पूजने तिच्या सवय नवशक्ती पूजावीत भाव ठेवणे दक्षिणेशी रुद्रपूजा वामंगी श्री गणेश तंत्रक देवी सत्ताने करावे लक्ष पूजन चरित्र स्वत्रय मंत्र त्याचे तानाच गावणे पूजा त्रैमूर्तीचे एक किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिषासक देवीची पूजा तो जगत प्रयोग म्हणून पूजना एक चंडिका भक्त वत्सला अर्धे दिके अलंकार गंधपुष्पादी अक्षदा धूप दीप नैदाने पूजा अर्पावी देवीचे दैत्य भक्षवाणी करते तामसे पूजा सात्विकी नम्र होणे पूजा षोडश अर्पिते कापूर तामूल भावे चंदन सुमनादिके वामंगी महिषासुरा भग नमस्तक पूजने दुर्गेच्या आतून जो का दैत्य सगळी पाहला दक्षिण वानसे धर्माचे चिन्ह पूजने धर्मधारित असे विश्वादेवीचा सिंह तो असे पलटून हे सत्र एकाग्न करणे मग मध्यम चरित तेव्हा वाचावे हात जोडवणे प्रथम उत्तरार्धे सपाट निष्फळ पाठ समाप्त झाल्या प्रदक्षिणा नमस्कृते निराळ जगदंबा वंदावे हात जोडणे सप्तशतीचे हे श्लोक मंत्र उपमहागुणी तीळ युक्त किर करावे हवनासे सप्तशती मध्ये सत्र उच्चारे हवना करा नाममंत्रचाने महालक्ष्मीचं पूजे म्हणून श्रोधावे वंदा ध्यान देवीचे आपण बोलून जेव्हा भावित्र भक्तीने असा भक्तीने पूजे तो रोज जो परमेश्वरी सद्भाग्य पूर्ण भोगणे सायुस्ते देवीचे दररोज नसे पूजा चंडी ज्याचे अगरे पुण्य त्याच्या जवळ सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजे भूपाळा सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजेता नित्य चंडिका सौख्य देईल हो मी ते वैकल्पिक टीका प्राकृत भारत श्री अच्युता श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तो मूर्ती रहस्य ऋषी बोले ओम नंदनाचे नंदकनिका सविता पूजिता विश्वाभक्ता आदीन होत असे कनक कांते ते सोनेर वस्त्र सुंदर देवी सुवर्णलिता कनत्पम भूषण चतुर्भुजा पाशंकुश पद्मशंक सुशोभित इंदिरा कमला लक्ष्मी श्री भक्तांबुजासन जे रक्तांतिका नामे देवी सांगितले तुला आता सर्वपर्णे ऐक निर्भकार जे रक्त सांगे भूषण रक्त रक्तगिरी भीषण रक्त रक्त दशना रक्तांतिका श्री प्रियपती जसा भक्ता सेवित शरीर पृथ्वी विशाला ते सुमेर युगलस्थाने लांबरुंद स्थूलमटे आकार ते मनोहर ते कर्कश दीप्त सर्वधन पयनी या संपाने भक्तांच्या पूर्ती सर्व कामना खडक पान पात्र हाल हाती मुसळ जे दरे प्रख्यात रक्त आंबडा देवी योगेश्वरी असे तिने व्यापले सारे जगस्तावर जंगम जो तिला पूजित भावी व्याप्त चराचरी प्रतिदिनी करे स्तोत्र रक्ष देवी त्या प्रति प्रेमी पायी निजभक्ता पती सती जसे शाकमरे नेलोना लेलोत्पल विलोचना गम्र नामी त्रिवळ विषपित प्रषदरे कर्कशुक्रासे गोलपुष्ट गणसने मान पद्मधरे हाते धनुष मोठे से असे पुष्प फलमुलादे फल शाखा असे करे शुधा दृश्यामूर्ती भयहर्ती सुधारसे शाकमरे शता असे ते म्हणते परमेश्वरे विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विश्वकादष्ट दमने शनी दुरेता पदा उमा गौरे सती चंडे कालिका तिचा पायते शाकमरे स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फल देयन पानामृत तय भीमा देवी नेलवना दाडदाचा चकाके विशाल साती श्री गोलस फुल पयदरा चंद्र खडक्षर डमृपान पात्रके एक विराकाल राते कामदादी प्रशस्ते तेज दुर्दाशय भ्रामरी प्रशस्ते चित्रांपदे चित्रभ्रमण भूषता चित्रभ्रमण ते महामारी प्रशस्ते अशा सांगितल्यामुळे चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका विख्यात काम देण्याचे तिचे रसे गुप्ता भक्ता सांगण्याचा आख्यान दिवे मूर्तीचे अभिष्टफलदायक साधना करून सर्व करा चिंतन देवीचे सप्तजन्मांचा घोळ ब्रह्मादी पातके सप्तशती पाठ माते किल्मी सर्वनासे देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलेलो जयाने पूर्ती सर्व मनवांचित भावना प्रसादे सर्व मान्यत देवी सर्व जगन्मयी म्हणून ते विश्वरूपा नमितो परमेश्वरी
परमेश्वरी मूर्ती रसटिका प्राकुद्भात श्री अच्युतवेता श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. कुंजिका स्तोत्र पान नंबर 143 नित्यसेवा. सिद्ध कुंजिका स्तोत्र. शिव उवाच ओम शृणो देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रोत्तमम् येन मंत्र प्रभावेन चंडी जाप शुभे भवेत् न कवचनार्गला स्तोत्र किलकं न रसेकं न सूक्तनापि ध्यान च न्यासो न च वाचनं कुंजिका पाठ पात्रेण दुर्गा पाठ फले लभेत अति गुहेतर देवी देवनामामि दुर्लभ गोपनीय प्रयत्न सोयनियो पार्वती मारण वैश समुचनाटदिकं पाठ मात्रे संसारेण कुंजिका स्तोत्रोत्तमम् अथ मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ग्लौं हूं क्लीं जूं सा ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ज्वल हां सां लक्षं फट स्वाहा इति मंत्र. नमस्ते रुद्ररूपिणे नमस्ते मधुमर्दिने नमः घटभारिणे नमस्ते महिषामर्दिने नमस्ते शुभहन्त्रे च निशुम्भासुरघातिने जाग्रते महादेवी जप सिन्ध कुरुषमे हिंकारे सृष्टिरूपाय हिंकारे प्रतिपालिका क्लींकारे कामरूपिणे बीजरूपे नमस्ते चामुण्डा चण्डघाते चैकारे वरदायिने विच्चचाय बदा नित्य नमस्ते मंत्ररूपिणे धाम धीं धूम धृजटे पत्नी वांग वीं गो वाग्देश्वरी क्रां क्रीं क्रूं कालिका देवी शां शीं शूं मे शुभं कुरु हूं कार्पिणे जाम 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 जम नागिने भ्रां भ्रीं भ्रू भैरवी भद्रे भवानी ते नमो नमः. कां चां तां तां पां यां क्षां वीं दों ऐं भीं हां क्षां दिजाग्र त्रोटय त्रोटय गीतं कुरु कुरु स्वाहा. पा पी पू पार्वती पूर्णा कां की कू किचरे तथा तांसी सु सप्तशती देव्या मंत्र सिद्धि कुरुषो मे इदं तु कुंजिका स्तोत्रं मंत्र जागृति हेतवे अभक्तिरविदातवे गोपति रक्ष पार्वती यत्स कुंजिकया देवी न सप्तशती पठेत न तस्य जायते सिद्धिरण्यरोदने तायते श्री रुदामले गौरी तंत्रेषु पार्वती संवादे. कुंजिका स्तोत्रम संपूर्ण. भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरे ठार केला तू वारणे तरी द्यावे आम्हा काही इच्छेशी तो महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निसरावे गे गाती जे स्तोत्र त्याचे वैभवित समृद्धी संपत्ती श्री मिळवतया अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असने सदा. क्षमा प्रार्थना. अपराध सहस्र जय होते हातोने माझिया मानूने दास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतपराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र होगे जसे छातसे करे अज्ञान विस्मृती भ्रांती नुनाधिकतया गुणे ते करे माप हो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सचितानंद विग्रहे माझी पूजा करे गोड तुष्ट हो परमेश्वरी गुह्याहून अति गुह्य तू माझा जपाई कहा मजला भो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी प्रसादाने सुरेश्वरी प्रसादाने सुरेश्वरी. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकुद्भावार्थ श्री अच्युतवेता श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.